नमस्कार. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, उच्च शिक्षण संचालनालय, विदर्भ साहित्य संघ नागपूर आणि पदव्युत्तर मराठी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2021 या कालावधीत साजरा करण्यात येतो आहे. विद्यापीठाद्वारे जे विविध उपक्रम आयोजिले आहेत त्यात आज दिनांक 21 जानेवारी 2021 रोजी माझे सहकारी व सुप्रसिद्ध वक्ते डॉक्टर हेमंत खडके यांचं शरदचंद्र मुक्तिबोधांची कविता या विषयावर व्याख्यान आयोजित केलं आहे. त्याचबरोबर आज आपल्यामध्ये प्राचार्य डॉक्टर रमेश अंधारे सर उपस्थित आहेत. ते विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावतीचे अध्यक्ष असून आज शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या कादंबरीवर आपलं भाष्य करणार आहे. मुक्तिबोधांचं हे जन्मशताब्दी वर्ष. कवी, कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून मराठी साहित्यात मुक्तिबोधांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व मुक्तिबोधांचं जन्मशताब्दी वर्ष हे औचित्य साधून आज आपण शरदचंद्र मुक्तिबोधांच्या साहित्यावर ही चर्चा घडवून आणतो आहोत आणि या निमित्ताने डॉक्टर अंधारे सर आणि डॉक्टर हेमंत खडके सरांचं मी या कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत करते. सुरुवातीला डॉक्टर अंधारे सर आपली जी भूमिका शरदचंद्र मुक्तिबोधांच्या कादंबरीच्या अनुषंगाने मांडणार आहेत तत्पूर्वी मी त्यांचा थोडक्यात परिचय आपणासमोर ठेवते. प्राचार्य डॉक्टर रमेश अंधारे यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण नागपूर विद्यापीठातनं पूर्ण केलं. अमरावतीच्या श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून ते निवृत्त झालेत. त्यांचे प्रकाशित साहित्य याकडे जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर अत्यंत महत्त्वाचं साहित्य त्यांच्या नावे आहे. पागोरा आणि दगडी मक्ता ह्या 2 कादंबऱ्या सरांनी लिहिल्या असून मुद्रा महाराष्ट्राची हा संपादित वैचारिक ग्रंथ सरांनी लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांचा संपादित वैचारिक ग्रंथ मोहरा महाराष्ट्राचा हा सुद्धा प्रकाशित झाला असून धर्म, संस्कृती आणि साहित्याचा महाराष्ट्राच्या जीवनावर उमटलेला ठसा या निमित्ताने त्यांनी हा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर पंजाबराव देशमुख जीवन कालपट हा सुद्धा ग्रंथ फार महत्त्वाचा आहे. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवन कार्यातील घटनाप्रसंगांच्या कालक्रमानुसार केलेल्या नोंदींचं हे एक महत्त्वपूर्ण संकलन आहे. मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर रमेश अंधारे सरांना इथे पाचारण करते की त्यांनी शरदचंद्र मुक्तिबोधांच्या कादंबरीवर आपलं भाष्य करावं. मित्रहो, शरदचंद्र मुक्तिबोध हे बहुपेडी आणि बहुमिती लेखन करणारे एक पहिल्या श्रेणीचे साहित्यिक होत. कादंबरी, कविता, समीक्षा असे त्रिविध प्रकारचे लेखन त्यांनी केले आहे. आपणास त्यांच्या कादंबरी लेखनाविषयी चर्चा करायची आहे. क्षिप्रा, सरहद्द आणि जन हे ओळतू जेथे ह्या त्यांच्या 3 कादंबऱ्या. क्षिप्रा वगळता सरहद्द व जन हे ह्या 2 साठोत्तरी काळातल्या. मुक्तिबोधांनी स्वतःच त्यांना त्रिखंडात्मक कादंबरी असं म्हटलं आहे. या कादंबऱ्या म्हणजे बिशूच्या म्हणजेच विश्वासच्या जीवनाची कथा आहे. पण संपूर्ण कथा नव्हे तर एका मोठ्या जीवनाच्या कालखंडाची ती कथा आहे. या 3ही कथांमध्ये सलगतेचं भान मुक्तिबोधांनी बाळगलं आहे. बिशूच्या जन्मापासून तो त्याला नोकरी लागेपर्यंतचा काळ या 3ही कादंबऱ्यांमध्ये चित्रित झाला आहे. या 3ही कादंबऱ्यांमध्ये बिशू ठळकपणे वाचकांच्या समोर वावरतो. क्षिप्रामध्ये त्याचा वावर किंचित कमी आहे आणि कथेचा विस्तार लक्षात घेता ते स्वाभाविकही आहे. त्याच्या उत्तरायुष्याच्या वाटचालीसाठीची ती पृष्ठभूमी आहे. क्षिप्रामधल्या बिशूच्या सभोवतीचं जग हे अत्यंत विषम स्थितीनं बरबटलेलं आहे. त्या जगात दारिद्र्य, दैन्य, दुःख, स्वार्थ आणि दंभ आहे आणि या सर्व स्थितीशी बिशूचं कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब अत्यंत निकराचा असा लढा देते.
या कुटुंबाची ही लढाई भोवतालाच्या समाजस्थितीच्या पृष्ठभूमीवर मुक्तिबोधांनी रेखाटली आहे. हा समाज भांडवलशाही व्यवस्थेमुळे येणाऱ्या सर्व प्रकारच्या दोषांनी युक्त आहे. बिशूच्या वडिलांवर म्हणजेच बापूंवर पैशाच्या अफरातफरीचं किटाळ येतं. त्यावेळी देशपांडे नावाचा दुष्प्रवृत्त माणूस प्रचलित जगाविषयी जे विषारी उद्गार काढतो, त्यामुळे भांडवली जगाचा विद्रूप चेहरा अधिकच स्पष्ट होतो. तो असं म्हणतो की माणसांचा एकमेकांशी साप आणि मुंगसासारखा मानमोडा संघर्ष चालला आहे. आपल्या स्वार्थाच्या आड येणाऱ्याला संपवून टाकण्याची ईर्ष्या हा या जगाचा स्थायीभाव आहे, असं देशपांडेचं या जगाविषयीचं मत आहे. बिशूचा भाऊ मधू हा वास्तवाच्या जमिनीवरून न चालणारा आहे. तो स्वप्नांच्या आभासी दुनियेत वावरणारा असा माणूस आहे. या मधूला आपलं घर आणि कुटुंबाविषयी आस्था आहे, प्रेम आहे, पण तो प्रत्यक्ष तसं वागत नाही. याउलट तो जेव्हा मदतीची गरज असेल तेव्हा आपल्या आईबापाला दुःखात लोटतो. त्यामुळेच बिशूला मधू हा अत्यंत मतलबी, स्वार्थी, निर्दयी असा वाटतो. परिणामी घरातल्या सगळ्या कुटुंबाशी त्याचा भावबंध जुळत नाही. दुसरीकडे व्यापक अशा समाजजीवनाशी सहकंप पावणं ही मधूची वृत्तीच नसते. त्याच्या स्वला त्यानं स्वतःहूनच कुंपण घातलं आहे. याउलट बिशूची प्रकृती ही समाजशील आहे. त्यामुळेच तो चळवळीतून एक युयुत्सू असा सामाजिक कार्यकर्ता बनून त्याच्या स्वचं केंद्र तो विस्तारतो. या कादंबरीच्या साखळीत बिशूला भागवत नावाचं पात्र किंवा व्यक्ती जर भेटली नसती तर त्याला कदाचित कार्ल मार्क्सची ओळख झाली नसती. त्यासाठी मुक्तिबोधांनी भागवतांचं व्यक्तिचित्र रेखाटताना भागवत हे आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा ज्ञानाचा चिंतनशील, व्यासंगी अभ्यासक या रूपात रंगवलेलं आहे. मार्क्सबद्दल गौरवोद्गार काढतानाचा धागा बिशूशी बोलताना भागवत आपल्याला पकडून देतात. धर्म, अध्यात्म, नैतिक मूल्य यांच्याशी त्याचा धागा जोडत ते ईशावास्योपनिषदाकडे वळवतात आणि ईश्वर, धर्म, अध्यात्म, नीती, क्रांती ह्या सर्वांविषयी भागवत बिशूशी चर्चा करतात. नव्या समाजरचनेसाठी नवी नीतीची प्रणाली आचरणात आणायला शिकवावी लागेल. तिची आधारभूमी भागवत ईशावास्योपनिषदात तेन त्यक्तेन भुंजिताः या सूत्रात शोधतात. या सूत्राचा अर्थ असा आहे की हे माणसा, हे मानवा, तुला जे यथाप्राप्त होईल ते तू भोगीत जा. कोणाच्याही धनाविषयी तू वासना राखू नकोस. हे अत्यंत मूल्यगर्भ असं वाक्य आहे जे भागवताच्या तोंडी मुक्तिबोधांनी दिलं आहे. मुक्तिबोध हे साम्यवादी विचारप्रणालीचा प्रभाव असणारे लेखक आहेत अशी त्यांची रूढ ओळख आहे मराठी समीक्षेत. कविता आणि कादंबऱ्यांमधून साम्यवादी विचारप्रणालीच्या तत्त्वसूत्रांचा अंतर्नाद सतत निनादताना आपल्याला जाणवतो. विशेषतः त्यांच्या कादंबऱ्यातील जी महत्त्वाची पात्रं आहेत त्यांच्या विचारविश्वात ही मार्क्सवादी तत्त्वप्रणाली मुरली आहे असं आपल्याला सतत जाणवत राहतं. मुक्तिबोधांच्या पात्रसृष्टीचा पैस जर आपण लक्षात घेतला तर साम्यवादी प्रभावाचा मुद्दा आपल्याला हळूहळू पटायला लागतो. भागवत, मुजुमदार, जगदीश, बिशू ही सर्व अतिशय महत्त्वाची पात्र आणि व्यक्ती आहेत. ह्यांनी साम्यवादी विचारसरणी एक संपूर्ण जीवनदर्शन म्हणून कदाचित स्वीकारली नसेल, परंतु त्यातली जी मुख्य धारा आहे ती त्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा बराच प्रयत्न केला आहे हे आपल्याला जाणवतं.
साम्यवादी विचारसूत्रे बिशूच्या वैचारिकतेचा गाभा बनवण्याची शिकवणी त्याला देणारे शिक्षक या नात्यानं वाचकांना भागवत या पात्राकडे पाहता येतं. स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढाईनंतरही वर्ग, धन, प्रतिष्ठा यासंबंधीचे भेद नष्ट करण्याचे लढे यापुढेही सुरूच राहतील आणि हे नष्ट करणाऱ्या शास्त्राचा साक्षात्कार झालेल्या महर्षीच्या रूपात भागवत कार्ल मार्क्सला पाहतात. त्यांच्या मुखातून वर्गलढ्याची भाषा, वर्गभेद नष्ट करण्याचे मनसुबे व्यक्त होतात. खरं तर मानवी जीवनाच्या विविध अंगांसाठी अत्यंत उपयोगी पडणारी साम्यवाद ही एक जीवनप्रणाली आहे. एक तात्विक सिद्धांत म्हणूनही जगभर अभ्यासकांनी तिला मान्यता दिलेली आहे. कामगार चळवळ ही साम्यवादाचं राजकीय अंग आहे आणि भागवत हे कामगार चळवळीतले कार्यकर्ते आहेत. म्हणून बिशूला ते सतत साम्यवादाच्या तत्त्वसूत्रांचं डोस पाजत असतात. ते वर्गलढ्याची भाषा करतात सतत. साम्यवादी विचार प्रणाली काही सिद्धांत आणि काही प्रमेय मूलभूत मानते. जसं द्वंद्वात्मक भौतिकवाद, डायलेक्टिकल मटेरियलिझम हे साम्यवादाचं एक प्रमेय आहे. हे जग ईश्वरानं निर्माण केलं आहे हा सिद्धांत साम्यवादी विचारप्रणाली साफ नाकारते. जग हे गतिशील आहे हे तत्त्वज्ञानाचं गृहीत तत्त्व आहे. साम्यवादी तत्त्वाचं आचरण काही अटी तुम्ही आपल्या जीवनात पाळल्यामुळेच होऊ शकतं. त्यातली पहिली अट अशी आहे की जगाच्या उत्पत्तीचा ईश्वरीय सिद्धांत नाकारणे आणि निरीश्वरवादी आणि भौतिकवादी सिद्धांत मान्य करणे. तरच तो माणूस साम्यवादी विचारांचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. जगाची उत्पत्ती सांगणाऱ्या विविध धर्मातल्या ज्या उपपत्ती आहेत आणि ज्या अशा गूढ उपपत्ती आहेत त्या उपपत्तींवर अजिबात विश्वास न ठेवणं हे साम्यवादी तत्त्वज्ञानाचं एक महत्त्वाचं असं सूत्र आहे. शोषणरहित समाज, ज्याला कम्युनिस्ट सोसायटी म्हणतात, ही समाजाच्या सुखाची सापेक्षतेनं अंतिम अशी साम्यवादी विचार व्यवस्था मान्य करते. ऐतिहासिक भौतिकवादानुसार समाजाच्या 3 अवस्था मान्य केल्या आहेत. पहिली अवस्था आहे आदिम साम्यवादी समाज, दुसरी गुलामी समाजव्यवस्था आणि तिसरी सरंजामी समाजव्यवस्था. ह्या 3 समाजव्यवस्था साम्यवादी विचारात मानण्यात येतात. भांडवलशाहीत कामगारांची सेना निर्माण होते, ज्याला प्रोलेटेरिएट म्हणतात. प्रचंड उत्पादन आणि खाजगी मालमत्तेमुळे कामगारांचं शोषण होतं. त्यातून वर्गसंघर्ष चेतवला जातो आणि कामगारांच्या क्रांतीतून सामूहिक मालकीच्या साम्यवादी समाजव्यवस्थेचा पाया घातला जातो. तात्पर्य असं की साम्यवादी विचारसरणी ही शोषणरहित समाजनिर्मितीसाठी प्रतिबद्ध असलेली एक जीवनप्रणाली आहे आणि ही विचारसरणी आपल्या जाणीवेत, आपल्या प्रतिभेत, आपल्या प्रज्ञेच्या अंतरंगात मुरवून मराठी कादंबरी लेखकांनी कादंबरी लिहिली आहे का, हा खरा मूलभूत असा प्रश्न आहे. अशी विचारसरणी पूर्णतः आपल्या न मुरवून त्यातल्या काही छटाच फक्त कादंबरीकारांनी स्वीकारल्या आहेत का, हा दुसरा प्रश्न आहे. या विचारसरणीतल्या कामगारांची चळवळ या एकाच अंगाकडे काही कादंबरीकार आकृष्ट झालेले आपल्याला दिसतात. साम्यवादी विचारसरणी विवाहासंबंधी, कुटुंबासंबंधी, खाजगी मालमत्तेसंबंधी, वारसा हक्काविषयी काही विशिष्ट अशा प्रकारचे आग्रह मांडते आणि जीवनातल्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या साम्यवादी विचारसरणींनी अत्यंत मूलगामी मानलेल्या आहेत. हे सर्व आत्ता सांगितलं ते जर पात्रांच्या जाणीवेत, नेणीवेत तो कादंबरीकार उतरवू शकला आणि त्या जाणीवेने युक्त होऊन ती पात्र एकरस होऊन जर आपलं कथागत जीवन, आपले विचार, आपली कृती प्रत्यक्ष कादंबरीत करत असेल
तर आणि तरच ती कादंबरी साम्यवादी जाणीवांची म्हणता येईल, अन्यथा नाही. या दृष्टिकोनातून मुक्तिबोधांना साम्यवादाचा प्रभाव असलेले कादंबरीकार म्हणता येईल का? प्रस्तुत चर्चेत त्यांच्या कादंबरीत्रयातील महत्त्वाच्या पात्रांच्या व्यक्तिमत्वात साम्यवादी जाणीवांचं प्रतिबिंब दिसतं. बिशू या कथानायकानं जगाच्या उत्पत्तीचा ईश्वरी सिद्धांत नाकारला आहे. ईश्वराचं अस्तित्व नाकारण्याची साम्यवादी विचारप्रणालीची जी भूमिका आहे त्याला त्याचं अनुकूल असं वागणं कादंबरीत आपल्याला दिसतं. ती जीवनसरणीच त्यांनी आत्मसात केलेली आहे. तर या पार्श्वभूमीवर आपल्याला असं म्हणता येईल की मुक्तिबोधांच्या एकूण लेखनावर, विशेषत्वाने कादंबरी लेखनावर साम्यवादाचा आपल्याला प्रभाव दिसतो. पुढे डोंगर म्हातारा झाला या कादंबरीतून अनिल बर्व्यांनी, आणि अंतर्नाद या मासिकाचे संपादक भानू काळे यांनी कॉम्रेड आणि इतर कादंबऱ्यांमधून साम्यवादी विचारधारेला काही एक दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या आधी 1933 साली भावी वरेरकरांनी धावता धोटा या कादंबरीतून आपल्याला मालक मजूर संबंधांचा तिढा उकलून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे 1933पासून तो 75-80च्या कालखंडात मधला हा साठोत्तरीच्या आधीचा आणि साठोत्तरीच्या कालखंडात मुक्तिबोधांच्या कादंबरी लेखनाचा प्रयत्न साम्यवादाच्या प्रभावाने युक्त झालेला आहे असं आपल्याला दिसतं. या छोट्याशा विवेचनासोबत मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अंधारे सर. शरदचंद्र मुक्तिबोधांच्या क्षिप्रा, सरहद्द आणि जन हे वळ तू जेथे या तिन्ही कादंबऱ्यांच्या निमित्ताने आपण त्यांच्या कादंबऱ्यावर प्रकाश टाकला आणि या कादंबऱ्यातील आशय थोडक्यात आपणासमोर ठेवला. शरदचंद्र मुक्तिबोधांचा जो विश्वास साम्यवादी विचारसरणीवर होता आणि ही साम्यवादी विचारसरणी त्यांच्या कादंबरीतून, या त्यांच्या कादंबरीतल्या पात्रांच्या माध्यमातून आपल्यासमोर त्यांनी ठेवली. आणि शरदचंद्र मुक्तिबोधांनी साहित्यातून सातत्याने ज्या नव्या जाणीवा त्यांना व्यक्त करायच्या होत्या, त्याचा त्यांना जो ध्यास होता, त्या ध्यासाकडे डॉक्टर अंधारे सरांनी आपलं लक्ष वेधलं. मी अंधारे सरांचं मनःपूर्वक आभार मानते. आणि यानंतर आपण आजच्या मुख्य व्याख्यानाकडे आता वळणार आहोत. आज मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त आणि शरदचंद्र मुक्तिबोध यांची जन्मशताब्दी वर्ष या निमित्ताने आपण शरदचंद्र मुक्तिबोध यांची कविता या विषयावर डॉक्टर हेमंत खडके यांचं इथे व्याख्यान आयोजित केलं आहे. डॉक्टर हेमंत खडके सर हे विद्यापीठात प्राध्यापक या पदावर कार्यरत असून ते माझे सहकारी आहेत. तरी त्यांच्याबद्दल एक थोडक्यात परिचय मी आपणासमोर ठेवते. डॉक्टर हेमंत सुखदेवराव खडके संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. अध्यापनाचा त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. 23 वर्ष त्यांनी आपली सेवा या व्यवसायाला दिलेली आहे. पण तत्पूर्वी सर हे दैनिक नागपूर पत्रिका येथे उपसंपादक म्हणून कार्यरत होते. स्थापत्य अभियंता म्हणून त्यांनी सुरुवातीला आपलं काम बघितलेलं आहे आणि काही काळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संत गाडगेबाबा अध्यासन आणि विद्यापीठाचा प्रौढ व निरंतर शिक्षण विभाग याचे ते प्रभारी संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काही काळ आपली सेवा दिलेली आहे. सरांचे 2 महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. अर्वाचीन कवींचा काव्यविचार हा त्यांचा ग्रंथ पद्मगंधांनी प्रकाशित केला आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी त्यांनी वाङ्मयीन वाद या विषयावर एक ग्रंथ लिहिलेला आहे. अर्वाचीन मराठीतील काव्यविचार 1850 ते 1975 या विषयावरील बृहत संशोधन प्रकल्प त्यांनी UGCला सादर केलेला असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केल्या गेलं आहे. महाराष्ट्र शासनाचा राभा पाटणकर उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे विदर्भ साहित्य संघाचा कुसुमानील समीक्षा पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला. विदर्भ साहित्य संघाचा
पा ब गाडगीळ हा पुरस्कारसुद्धा या पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित केलेलं आहे. साहित्य अकादमी नवी दिल्लीच्या वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये सरांनी आजवर अनेक शोधनिबंध सादर केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादांमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे आणि माझे सहकारी म्हणून मी त्यांच्याबद्दल नक्की एवढं सांगू शकते की साहित्यावर मनापासनं प्रेम करणारे, कलेचा आस्वाद घेणारे खरे रसिक, स्वतः उत्तम वक्ता आहेत. लेखन आणि त्यांचं वक्तृत्व हे वाखाणण्याजोगं आहेच, पण कला व संस्कृतीच्या संदर्भात आजवर त्यांनी 300 व्याख्यानं दिलेली आहेत आणि जगण्याचा आनंद रसरसून घेण्यावर विश्वास ठेवणारे माझे सहकारी हे विदर्भ साहित्य संघ अमरावती शाखेचे उपाध्यक्षसुद्धा आहेत आणि आज ते शरदचंद्र मुक्तिबोधांची कविता यावर आपलं भाष्य करणार आहे. शरदचंद्र मुक्तिबोधांचं जन्मशताब्दी वर्ष आणि शरदचंद्र मुक्तिबोधांची कविता हे एक असं सुंदर असा योग जुळून आलेला आहे आणि मराठी भाषेतले महत्त्वाचे कवी, लेखक आणि त्यांची साहित्य संपदा, त्यातला आशय हा मराठीच्या अभ्यासकांपर्यंत, मराठीच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि रसिकांपर्यंत पोचावा हाच या व्याख्यानामागचा उद्देश. मी सरांना इथं आमंत्रित करते की सरांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या सन्माननीय प्रमुख डॉक्टर मोना चिमुटे मॅडम, विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावतीचे अध्यक्ष डॉक्टर रमेश अंधारे सर, विभागातील माझे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर मनोज तायडे सर, डॉक्टर माधव पुटवाड सर, डॉक्टर प्रणव कोलते सर आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्याशी जोडले गेलेले सर्व रसिक भाषाप्रेमी सर्वांना नमस्कार. आज 21 जानेवारी 2021 बरोबर 100 वर्षापूर्वी म्हणजे 21 जानेवारी 1921 साली प्राध्यापक शरदचंद्र मुक्तिबोध यांचा जन्म झाला. म्हणजे हे त्यांचं शताब्दी वर्ष आणि या शताब्दी वर्षानिमित्त शरदचंद्र मुक्तिबोधांची कविता असा हा विषय या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि मला त्यावर बोलण्यासाठी माझ्याच विद्यापीठानं निमंत्रित करावं हा माझ्यासाठी अतिशय सन्मानाचा असा भाग आहे. शरदचंद्र मुक्तिबोध यांची कविता या विषयाच्या विवेचनाकडे मी वळतो. थोडक्यात त्यांचा परिचय विशेषतः नवीन पिढीसाठी तुमच्यासमोर ठेवणं मला औचित्याला धरून वाटतं. मराठीतील अतिशय श्रेष्ठ असे कवी, कादंबरीकार आणि साहित्य मीमांसक म्हणून सन्मानाचं स्थान असलेले शरदचंद्र मुक्तिबोध यांचा जन्म तसा मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी झाला आणि त्याच ठिकाणी मध्य प्रदेशातल्या अनेक शाळांवर सुरुवातीला शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं. MA LLB शिक्षण झाल्यानंतर आणि वकील म्हणून सुद्धा काम केलं आणि त्यानंतर भाषा विभागामध्ये मध्य प्रदेशाच्या ते सहसंचालक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते. पण साहित्याची आवड आणि शिकवण्याची आवड यामुळे नंतर शासकीय महाविद्यालय नागपूर, जुना मॉरिस कॉलेज, त्या ठिकाणी ते मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि त्याच ठिकाणी ते शेवटपर्यंत होते. विभाग प्रमुख म्हणून त्या ठिकाणाहून ते निवृत्त झाले. अतिशय प्रामाणिक, सचोटीचे शिक्षक, अतिशय निष्ठावंत व्यक्तिमत्व, सगळ्या सभा संमेलनापासून दूर राहणारं, कुठल्याही प्रकारे प्रसिद्धीचा कुठल्याही अगदी म्हणजे छोटी इच्छासुद्धा नाही आणि सतत वाचन, लेखन, व्यासंग करणारं, विद्यार्थ्यांविषयी अतिशय कळकळ आणि तळमळ त्यांच्या एकूण जगण्यामध्ये होती. असं मी नागपुरात राहिलो आहे आणि त्यांचे विद्यार्थी जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बोलण्याचा योग आला त्यावेळी मला त्यांच्याविषयी खूप हे सगळं ऐकायला मिळालेलं आहे. तसं हे कुटुंब मूळचं आपल्या महाराष्ट्रातलं, खानदेशातलं आणि त्यांचं कुलकर्णी असं आडनाव, पण त्यांच्या कुटुंबामध्ये कोणीतरी मुक्तिबोध या नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यांनी ते नाव त्यानंतर धारण केलं असं एक ऐकीव माहिती आहे. त्यांचे भाऊ, त्यांचा उल्लेख आपण या ठिकाणी केला पाहिजे. गजानन माधव मुक्तिबोध हे हिंदीमधलं अतिशय मोठं व्यक्तिमत्व, पहिले नवकवी की ज्यांनी हिंदी कवितेचा प्रवाह हा बदलवून टाकला आणि ते त्यांचे सख्खे मोठे भाऊ, त्यांचा खूप प्रभाव
शरदचंद्र मुक्तिबोधांवर राहिला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या साहित्यप्रेमाचा आणि त्यांच्या कवितेचा सुद्धा. सुरुवातीला मुक्तिबोधांनी हिंदीमधून रचना केल्या. त्यानंतर त्यांच्यावर दुसरा प्रभाव जो होता खरं म्हणजे तो त्यांच्या वडिलांच्या प्रामाणिक व्यक्तिमत्वाचा, आईच्या भावनाशील आणि अतिशय वाचनप्रेमी असं ते व्यक्तिमत्व होतं, त्यांचासुद्धा प्रभाव होता. आणि त्यातूनच पुढे त्यांना आवड लागली आणि नवी मळवाट, यात्रिक आणि सत्याच्या जातीला असे 3 काव्यसंग्रह, 3 कादंबऱ्या आणि 3 साहित्य मीमांसा, साहित्य समीक्षा करणारे ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. आणखी एक प्रभाव त्याचा अंधारे सरांनी उल्लेख केला की मार्क्सवादी विचारसरणी हा एक निष्ठेचाच भाग म्हणून त्यांनी त्याचा स्वीकार केलेला होता. आणि स्वतः त्यांनी नवी मळवाटच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हणून ठेवलेलं आहे की मला या मार्क्सवादी विचारसरणीनं एक ऐतिहासिक वस्तुनिष्ठ अशी दृष्टी दिली की एका बाजूला राहत्या शहरामध्ये मजूर वर्ग फार मोठा होता इंदूरला, आणि त्या ठिकाणी एका बाजूला अतिशय संपन्नता आणि दुसऱ्या बाजूला त्या कामगारांचे अतिशय हाल, अशी ती विषमता त्यांनी बघितली. आणि त्याच काळामध्ये काही मित्रांशी चर्चा झाल्या आणि त्यातून ते मार्क्सवादाकडे वळले आणि ही त्यांची निष्ठा शेवटपर्यंत तशी कायम होती. त्याबद्दल त्यांचं जे विधान आहे ते फार महत्त्वाचं आहे नवी मळवाटच्या प्रस्तावनेमधलं. ते असं म्हणतात की मानवतावाद जर व्यवहारात आणायचा असेल तर केवळ मानवतेवर प्रेम करून, व्यक्तिगत श्रेष्ठतेतून, त्यागातून, केवळ प्रेमाच्या गोष्टी करून ती मानवता प्रत्यक्षात येणार नाही. त्यासाठी शास्त्रशुद्ध अशी जी मार्क्सनं विचारसरणी सांगितलेली आहे तोच एक जीवन परिवर्तनाचा मार्ग आहे. तर आणि त्यासाठी आपल्याला या समाजाच्या भौतिक पायाचाच विचार करावा लागेल. लोकांच्या भौतिक जगण्याचा जो पाया आहे तोच बदलला तरच हे जीवन बदलेल. दुसरा प्रभाव त्यांच्यावर होता म्हणजे एक मार्क्स एका बाजूला, पण संतांचा सुद्धा खूप मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. कारण संतांना ते विद्रोही मानत होते. आणि विशेषतः एक विधान असं त्यांचं आहे की संतांची भक्ती संकल्पना ही चातुर्वर्ण्याच्या विरुद्ध विद्रोहासारखीच आहे. म्हणून संतांबद्दल आणि संतांची जी करुणा आहे त्याबद्दल त्यांना अतिशय आदर होता शेवटपर्यंत. जन हे ओळतूमध्ये तुम्ही जो उल्लेख केला भागवतांचा, त्या भागवतांचं एक विधान त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे की मार्क्स सांगतो जग कसं बदलायचं. आम्ही म्हणजे भारतीय विशेषतः संत सांगतात की माणसाचं मन कसं बदलायचं. जग बदलल्यानं मन बदलेलच, पण पूर्णतः बदलेलच असं नाही. मन बदलल्यानं जग बदलेल, पण ते सुद्धा पूर्ण बदलेल असं नाही. म्हणजे हे दोन्ही कायदे एकमेकांना पूरक आहेत असं फार एक समन्वयवादी विधान. म्हणजे एका बाजूला मार्क्स, दुसऱ्या बाजूला भारतीय संतांचं, विशेषतः ज्यांनी सामाजिक पातळीवर विद्रोहाची भूमिका घेतली त्या संतांचं जी काही विचारसरणी, या प्रभावातून ते साहित्य निर्मितीकडे वळलेले दिसतात आपल्याला. आणि त्यांच्या साहित्यामध्ये शेवटपर्यंत त्यांनी ह्या धारा कायम ठेवलेल्या आपल्याला दिसतात. आता तो जो एक कालखंड आहे त्या कालखंडाचा पण एक परिणाम आपल्याला त्यांच्या एकूण वाङ्मयीन व्यक्तिमत्वावर दिसतो की एका बाजूला म्हणजे साधारणतः 1935 नंतर त्यांचं लेखन सुरू झालं. म्हणजे अतिशय कमी वयामध्ये महाविद्यालयीन काळामध्येच त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. नुकतंच 1939 ते 45 हे महायुद्ध झालेलं होतं आणि जागतिक पातळीवर प्रचंड असा हिंसा आणि क्रौर्य, अगदी छळछावण्यांचं सगळं वातावरण ते बातमीच्या रूपानं का होईना आपल्यापर्यंत पोचत होतं. त्यानंतर प्रत्यक्ष भारतामध्ये गांधीजींची चले जाव 1942ची चळवळ असो किंवा सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेनेची तयारीचा तो काळ म्हणजे साधारणतः 1942-43चा हा काळ आहे, लक्षात घ्या. पुढे 47ला स्वातंत्र्य मिळालं, पण फाळणीची फार मोठी किंमत आपल्याला द्यावी लागली आणि त्यातून धार्मिक दंगली, जातीय दंगली आणि अतिशय मोठ्या प्रमाणात हिंसा. पुढे 1948 साली महात्मा गांधींचा खून आणि त्यानंतर बहुजन विरुद्ध ब्राह्मण असा एक उफाळून आलेला संघर्ष. म्हणजे एका बाजूला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्यासोबत बाकीची जी स्वप्न होती ते काही पूर्ण होतील असं या संवेदनशील लेखकांना त्याबद्दलचा एक अपेक्षाभंग, कारण आजूबाजूला बेकारी, दारिद्र्य, लोकसंख्येत वाढ आणि भ्रष्टाचार असं सगळं चित्र एका बाजूला होतं.
वैचारिक पातळीवर विचार केला तर कार्ल मार्क्सचं तत्त्वज्ञान खूप आधीच खरं म्हणजे त्यांनी सांगितलं, तरी त्याचा प्रचार आणि प्रसाराचा एक मोठा पट असा जगाचा त्यांनी व्यापलेला होता. आणि त्यासोबतच सिग्मंड फ्रॉइडनं मनाचं एक वेगळं दर्शन घडवलेलं होतं. बर्ट्रांड रसेल एक वेगळ्या प्रकारच्या व्यक्तिगत आणि सामाजिक प्रश्नांची मांडणी करत होता. आणि आईन्स्टाईनने सुद्धा खूप मोठं परिवर्तन, की न्यूटन प्रणित जे एक विज्ञानाची चौकट ती जवळजवळ त्यांनी बाजूला ठेवून एक नवंच विज्ञान आईन्स्टाईननी सांगायला सुरुवात केलेली होती. आणि मराठी काव्याच्या प्रांतात जर बोलायचं तर केशवसुतांपासून जी आधुनिक कविता लिहिली जात होती त्या कवितेनं मधलं एक रविकरण मंडळाचं एक वेगळं वळण, की जी केशवसुतांची एक उदात्तता होती, ते घालवून कुठेतरी अतिशय संकुचित अशा जाणीवांमध्ये मराठी कविता अडकून पडण्याचा एका बाजूला तो काळ होता. आणि दुसऱ्या बाजूला मर्ढेकर या नव्या वातावरणाला प्रतिसाद देत होते. पण तो प्रतिसाद आत्यंतिक निराशेचा असा तो प्रतिसाद होता. म्हणजे ज्या पद्धतीनं नळीतले जग नळीत जगते, उगाच रुसवा रसायनाचा, उगाच दावा मानवतेचा, आणिक डंका विज्ञानाचा, असं जे मर्ढेकर या एका बाजूला आत्यंतिक निराश चित्र व्यक्त करत होते, या सगळ्यांचा परिणाम मुक्तिबोधांचं संवेदनशील मन पचवत होतं. आणि एका बाजूला मार्क्सवादी विचारधारा त्यांना ह्या निराशेकडे जाऊ देत नव्हती. त्यांना वेगळी उत्तरं मर्ढेकरांपेक्षा ह्या सगळ्या प्रश्नांची त्यांच्या नजरेला स्वच्छ दिसत होती. मग या ठिकाणी असं लक्षात येईल की मधले सगळे मराठी कवितेचे टप्पे बाजूला ठेवून मुक्तिबोधांनी आपलं नातं जोडलं ते थेट केशवसुतांशी. केशवसुतांचा जो काही एक व्यक्तिवादी जरी विचार असेल तरी अतिशय आशावादी अशी मांडणी केशवसुत करत होते. आणि सगळ्या समाजातल्या गटांच्या बद्दलची एक सहानुभूती कुठेतरी अंतःकरणात साठवून केशवसुत लिहित होते. मुक्तिबोधांनी स्वतःला त्याच्याशी जोडून घेतलं. दोघांच्याही कवितेच्या व्याख्या संकल्पना यातही खूप साम्य आपल्याला दिसतं. केशवसुतांनी कवितेला आकाशातली वीज म्हटलं एका बाजूला. मुक्तिबोध काय म्हणतात पहा, की नवी कविता आज हृदयी धगधग करी नवा सविता. म्हणजे केशवसुतांनी वीज म्हटलं कवितेला, मुक्तिबोध सूर्य म्हणतायत, सविता. किंवा केशवसुतांनी आपल्याला असा प्रश्न विचारला की तुमचं हृदय उरलेलं आहे का? जर खरंच तुम्हाला काही प्रकाश किरण पाडून या जगाचं भलं करायचं असेल तर अंतःकरण तुमचं काही संवेदनशील असलं पाहिजे, म्हणून उरलेलं आहे का? मुक्तिबोधांचे शब्द पहा, तुझ्याही उरात जाणीव खंजीर, घुसून रक्ताची आसवे गळाली, हृदयामधून शोणीत झरून महान कविता अवतीर्ण झाली. की तुझ्या उरात ह्या दुःखाच्या जाणीवेचा खंजीर खुपसला जाऊन जर रक्त येत असेल तर त्यातून ती तुझी कविता खऱ्या अर्थानं कविता या पदाला किंवा त्या संकल्पनेला पोचेल. आणि नव्या कवितेची नवी व्याख्याच खरं म्हणजे मुक्तिबोध आपल्याला देत होते. पिऊनिया पोसली जी नवे तुषार, अशी वनस्पती मी हो हिरवीगार. किंवा वसुधेच्या हृदयाची पीडा सीमे पार, पिडेच्याच अमृताने हिरवी मी गार. म्हणजे या दुःखातूनच उद्याची क्रांती होईल. आणि ही जी मी जी कविता आज इथे उभी आहे तर या जगाच्या पिडेच्या दुःखाचंच सगळं रसायन माझ्यात साठवून मी अशी स्फोटासारखी वर आलेली आहे. अशी एक क्रांतिकारी संकल्पना, म्हणजे नुसतं क्रांतीचं समर्थन केलं असं नाही जनक्रांतीचं, तर कवितेविषयीसुद्धा एक केशवसुतांशी धागा जोडत पण एक नवीच संकल्पना मुक्तिबोध हे घडवत होते. म्हणजे केवळ मनोरंजनासाठी, केवळ रसास्वादासाठी कविता असते यावर त्यांचा विश्वास नव्हता. एक अतिशय ओजस्वी तेजस्वी अशी एक संकल्पना कवितेची. आणि म्हणून ते पुढे कवितेतच म्हणतात की गाणे हवे त्वेषाचे, वैफल्याच्या द्वेषाचे, गाणे हवे बंडाचे, साखळ दंडाचे, भयंकर छळाचे, छळातही बळाचे, गाणे जाड दणकट लोखंडाच्या हातांचे, घण मारणाऱ्या धान्य कापणाऱ्या हातांचे. कष्टकरी कामगार वर्गाशी त्यांची संवेदनशीलता किती एकरूप झाली होती की यांचं गाणं असेल, यांच्या दुःखाचं गाणं असेल, यांच्या परिवर्तनासाठी होणाऱ्या जनक्रांतीचं गाणं असेल तर तिलाच मी कविता म्हणतो.
इथपर्यंत त्यांनी कवितेची आपली व्याख्या स्वतःच्या अनुभूतीतून आणि मार्क्सवादी विचाराच्या प्रभावातून त्यांनी अशी मनात पक्की केली होती. त्या संपूर्ण संकल्पनेचा प्रभाव त्यांच्या काव्यावर आणि त्यांच्या कादंबरीवर सुद्धा आपल्याला दिसतो. इतर अनेक कवींप्रमाणे सुरुवातीला निसर्गाच्या प्रेमात धुंद झालेला हा कवी आपल्याला दिसतो. म्हणजे प्रेम कविता त्यांची, त्यातून आपण निसर्ग वजा करू शकत नाही आणि त्यांच्या निसर्ग कवितेतून प्रेम वजा करू शकत नाही. इतक्या त्या जाणीवा अशा सरमिसळ होऊन त्यांच्या सुरुवातीच्या कवितेमध्ये आलेल्या आहेत. निसर्गाचं अतिशय आकर्षण, त्यातल्या चैतन्याचं आकर्षण या कवीला आहे आणि त्या निसर्गाच्या सौंदर्याची एक धुंदी या कवी मनावर चढलेली आपल्याला दिसते. किती मधुर जादू ही एकलेपणाची, एकली सिरे उभी तुंग हिमनगाची, मस्त पीती नीलिमा उंच त्या नभाची, खालच्या खोल दरीत छावणी धुक्याची, नाजूकशी धुंदी जशी कवी हृदयाची. माळव्यातला तो निसर्ग, दऱ्या, तिथलं सगळं रानातलं ते वातावरण, त्याच्याशी हा कवी अतिशय एकरूप झालेला आपल्याला दिसतो. आणि हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी ज्या रचना केल्या, मै जामून लाया मोल, पीत नीले फूल, वर्षागम, सांज ये हळूहळू, ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला एकाच वेळी निसर्ग आणि प्रेम. तर एका बाजूला निसर्गाच्या सांकेतिक प्रतिमांमधूनच आपल्या भावना ते व्यक्त करतात, पण तरीही त्यांचा निसर्ग खूप वेगळा वाटतो. कारण द भी कुलकर्णी सरांनी याविषयी फार चांगलं भाष्य केलेलं आहे की त्यांनी ज्या निसर्गाच्या प्रतिमा वापरल्या त्या आउटडोअर आहेत. तो निसर्ग घरातला, गावातला नाही, तर गावाबाहेर तो निसर्ग सुरू होतो. मग त्या ठिकाणी तुम्हाला अंगण, गाव, उद्यानापेक्षा तुम्हाला वन्य निसर्ग दिसेल, हिरवं जंगल दिसेल, वेळूबन दिसेल, रानमोर त्यांच्या कवितेत दिसतील, रान कण्हेर येते, रान कर्दळी येते, डोंगर येतील, दऱ्या येतील, ओसाड देऊळ पण ते जंगलातलं येईल. म्हणजे एक आउटडोअर प्रतिमासृष्टीमुळे मुक्तिबोधांची कविता, जी निसर्ग कविता आहे, ती अतिशय वेगळी आपल्याला आणि निसर्गाच्या चैतन्यानं अशी सळसळणारी ती कविता आपल्याला, म्हणजे त्यातली उत्कटता जी आहे, त्यातला जो आनंद आहे निसर्गाच्या सौंदर्याचा, तो असा ओतप्रोत आपल्याला त्या ठिकाणी भरलेला दिसतो. पण पुढे एका बाजूला ही धुंदी आणि या धुंदीमध्ये गजानन माधव मुक्तिबोधांच्या व्यक्तिमत्वातली धुंदी पण मिसळलेली तुम्हाला दिसते. अशी की कविता म्हणताना डोळ्यात अश्रू यायचे त्यांचे आणि मोठमोठ्यानं गात सुटायचे ते नदीच्या पात्रामध्ये, असं त्यांचं वर्णन आहे कादंबरीमध्ये. असं पुढे काय होतं की एका बाजूला हे निसर्गाचं सौंदर्य, त्याची धुंदी, आणि दुसऱ्या बाजूला जीवनातली विषमता. की बाबा इंदूरमध्येच एका बाजूला अतिशय श्रीमंत लोक राहतात, दुसऱ्या बाजूला हे काय आहे. आणि हा कवी मात्र या निसर्गापासून जे मैत्र आहे ते खंडित होऊन जातं त्याचं, आणि पुढे निसर्गामध्ये सुद्धा त्यांचं मन लागत नाही, याचं दुःख त्यांना खूप ठिकाणी त्या निसर्ग कवितेमध्ये व्यक्त झालेलं आहे. तुझेही चारुत्व निसर्ग प्रेयसी, झालेली जखम भरू ना शके, किंवा कशाने सौंदर्य निसर्गाच्या मला असे धिक्कारले, किंवा पुढे पूर्णत्वासमोर पूर्णत्व शोभते, अपूर्ण टाकते मानेस खाली. पुढे एका कवितेत असं वर्णन आहे की पुढे निसर्ग आहे पण माझं मन लागत नाही, कारण या वैषम्यामुळे, जीवन वैषम्य हा त्यांनी सतत वापरलेला शब्द आहे. विषमता या शब्दाची वैषम्य शब्द, संस्कृत प्रचुरता थोडी जास्त आहे त्यांच्यामध्ये. तर मग तिथे काय होते पहा आता, की इथे आता कुठेतरी मार्क्ससुद्धा असं मान्य करतो की माणूस हा आधी निसर्गाचाच भाग होता, आणि पण माणूस हा त्याला आत्मभान आलं आणि तिथे तो निसर्गापेक्षा वेगळा झाला, की आता त्याला निसर्गालासुद्धा वळण आपण देऊ शकतो असं भान त्याला आलं. आणि तिथून खरं म्हणजे माणसाचा हा विकास एका बाजूला त्याचं उत्थान सुरू झालं असं मार्क्स मानतो. कुठेतरी मुक्तिबोधांच्या मनामध्ये आपण या सृष्टीची कधीतरी एकरूप होतो, हे जे एकत्व आहे, ही जी एकात्मता आहे, ती पुन्हा कधीतरी समूहाच्या पातळीवर उच्च रूपामध्ये सगळ्यांना प्राप्त व्हावी, होईल अशी खात्री. म्हणजे मार्क्सचं जे स्वप्न आहे की कधी काळी एक शेवटची ही भांडवलशाहीतली क्रांती, ही मार्क्सनं शेवटची क्रांती सांगितली आहे. सरंजामशाहीतली क्रांती झाली, मग पुढे भांडवलशाही आली. मार्क्सचं असं निदान होतं, निदान भविष्य हा शब्द नाही चालणार, पण त्याचं स्वप्न होतं की उद्या वर्गविहीन आणि शोषणरहित अशी एक समाजव्यवस्था निर्माण होईल. लक्षात घ्या,
मुक्तिबोधांना असं म्हणायचं आहे की त्या व्यवस्थेमध्ये कोणीच कोणाचं शोषण करणार नाही, म्हणून सगळेजण एक आत्मीयतेनं एकमेकांशी बांधून राहतील. तर तेच मैत्र निसर्गाशी, म्हणजे मानव मानवातलं खंडित झालेलं मैत्र हे सुद्धा या शोषणामुळे झालेलं आहे. आणि जेव्हा ते त्या शोषणामुळे निर्माण झालेलं खंडित झालेलं मैत्र पुन्हा सांधलं जाईल एका चांगल्या व्यवस्थेमध्ये, तेव्हा आपण निसर्गाशी पुन्हा तेवढ्याच तादात्म्यानं एकरूप होऊ, असं काहीतरी त्यांच्या सगळ्या त्या लेखनामध्ये आपल्याला जाणवत राहतं. आपण प्रेम कवितेकडे जर आलो तर सतत निसर्गाची पार्श्वभूमी त्यांच्या प्रेम कवितेला लाभलेली दिसतं. जसे निसर्गाच्या सौंदर्यात ते रमतात, तसे इथे प्रेम भावनेत रंगून जाणं, विरह वेदनेत रंगून जाणं, गतस्मृतींनी सुखावून जाणं, मिलनासाठी आतुर होणं किंवा मिलनानं तृप्त होणं, अशा अनेक छटा त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला, पण एक मुळातच कुठेतरी वृत्तिगांभीर्य असल्यामुळे एक कुठेतरी उदासीनतेची सगळी सावली त्यांच्या कवितेवर आपल्याला या ठिकाणी पडलेली दिसते. म्हणजे एका बाजूला सांज ये हळूहळू सारखी जी कविता आहे की खरं म्हणजे शेवटच्या कडव्यात तिची भेट होते किंवा तिची निदान छबी त्याला आठवून जाते, पण एकूणच सर्व कवितेवर एक उदासीनतेची सावली आपल्याला दिसते. किंवा हिवाळ्याचा परिचित गूढ गार अंधकार आहे एक मैदान नि पिंपळाचा एक पार, या कवितेमध्ये पण तिच्या आठवणी येतात, मग तो व्यथित होतो. अशी सर्वच निसर्ग कवितेवर एक त्यांच्या उदासीनतेची आणि वृत्ती गांभीर्याची सावली आपल्याला पडलेली दिसते. मात्र अनेक ठिकाणी मिलन आणि मग मिलनानंतरचा आनंदसुद्धा ओसंडून वाहताना दिसतो. सये पहा ढगावर ढग आले ओथंबून, किंवा बाहेर ये निळे निळे आले गडे अंधारून. ह्याच्यातल्या प्रतिमा फार सुंदर वापरलेल्या आहेत. वर्षागम ही कविता खूप सुंदर आहे या संदर्भामध्ये. म्हणजे स्त्री पुरुष मिलनाचा वर्णनसुद्धा किती एक सभ्य त्या पातळीवर कुठेही त्याची पातळी घसरू न देता, पण त्यातली उत्कटता कुठेही न गमावता कसं करता येईल याचं एक ते चांगलं उदाहरण म्हणून वर्षागम ही त्यांची कविता वाचण्यासारखी आहे. किंवा सुटलासे उन्मादक उद्दामसा शीतवारा झरणाऱ्या कुसुमांनी वापी गेली झाकळून. वापी म्हणजे विहीर. आता या निसर्गाच्या सारखी त्यांची मनस्थिती प्रेम कवितेत पण झालेली आहे की प्रेम कवितेचा जो दुसरा टप्पा आहे त्या टप्प्यावर एक संघर्ष त्यांच्या मनात निर्माण होतो. कारण एका बाजूला कुठेतरी जनक्रांतीचं स्वप्न पण आता पाहायला लागलं आहे कवी, आणि आज मी हिच्या प्रेमात आहे, पण उद्या जर जनक्रांतीची हाक आली तर मी त्या क्रांतीमध्ये त्या सगळ्या कार्यामध्ये वाहून घेईल आणि निघून जाईल घरून, अशी त्याला जाणीव आहे. उद्या आपण आपली ताटातूट होईल म्हणून आज त्याच्या मनामध्ये जी उत्कटता दाटून आलेली आहे त्यावर खूप कविता आहेत त्यांच्या खरं म्हणजे. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी वैयक्तिक प्रीती की जनप्रीती, व्यक्तिगत प्रेमात बुडून जायचं, आनंद शोधायचा, की जनक्रांतीमध्ये स्वतःला झोकून द्यायचं, असा तो ताण आणि संघर्ष सतत त्यांच्या कवितेमध्ये, त्यातून जे एक वेगळं रूप त्यांच्या प्रेम कवितेला प्राप्त झालं आहे. बघा, एका ठिकाणी उद्या ताटातूट होणार म्हणून आजच तो म्हणतो की आज तो जास्त प्रेमानं वागतो तिच्याशी, की नाहीतरी मला उद्या हिला सोडून जावं लागणार आहे. नको मनाला हळहळ असली, तुला सोडून दूर जायचे, तुझ्या कुणाला कळकळ कसली. नको मनाला हळहळ असली. आता पहा, आज तुला मी मला तूच गे, मान तुझी माझ्या स्कंधावर, नयन पाकळ्या मिटल्या असू दे, निवांत श्वसू दे तव उर मंथर, तुझ्या सानुल्या जीवा काळजी, आज तरी लागो ना कसली, नको मागुनी हळहळ असली. दुसऱ्या एका कवितेत स्पष्टपणेच लिहिलं आहे त्यांनी की उद्या जेव्हा जनक्रांती होईल, सतत प्रवासी उठेन मी मग, हाक ऐकुनी दूर कुणाची, अनावर मला ओढीत माया, दूर दूरच्या गे रस्त्यांची, जनसागरी मिळेन तेव्हा, सापडेन ना कधी निराळा, मला बोलविल दूर दूरच्या राजपथाचा गरम धुराळा, विसरून सारे ते गाऊया, ये घेऊन या गिरकी असली, नको मागुनी हळहळ असली. म्हणजे या ठिकाणी तो संघर्ष स्पष्टपणेच आलेला आहे की उद्या मी जनसंघर्षासाठी निघून जाईल. प्रेम कविता असो की निसर्ग कविता, एकूणच सगळ्या कवितांमध्ये निसर्गाची एक वृत्ती गांभीर्या अशा असलेल्या संवेदनशील लेखकाच्या एका मनातून निर्माण झालेलं एक असं कुठंतरी उदासीनतेचकडे नेणारं अर्थात चित्र आपल्याला वारंवार दिसते.
त्यांच्या पत्नीविषयक कवितांसुद्धा या प्रेमकवितेमध्ये वेगळ्या अशा लक्षात येतात. म्हणजे आपल्याला पुढे नारायण सुर्व्यांची आठवण आहेच या बाबतीत, की त्यांच्या पत्नीविषयी त्यांची कविता खूप वेगळी होत गेली. खरं म्हणजे कुठेतरी क्रांतिकार्यामध्ये तू मला सहचारिणी म्हणून तू ये तिथे, अशी अपेक्षा ठेवणारी सुर्व्यांची कविता. त्याची सुरुवात मला शरदचंद्र मुक्तिबोधांमध्ये दिसते. अंत आहे तसा आरंभ आहे, ही त्यांची जी कविता आहे, दीर्घ कविता आहे. ही कविता मला अनेक दृष्टीनं महत्त्वाची वाटते, की ह्या कवितेमध्ये प्रेम आहे, मध्यमवर्गीय घुसमट आहे आणि त्याचवेळी क्रांतीचं स्वप्न आहे. एका बाजूला आत्यंतिक दारिद्र्य आहे, दुसऱ्या बाजूला जनक्रांतीसाठी प्रयत्न सुरू आहेत त्याचं चित्रण आहे. तर इतक्या आणि पत्नीविषयक त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याचंही चित्रण आहे. दीर्घ कविता आहे आणि इतक्या वेगवेगळ्या मनाच्या अवस्थांचं चित्रण सगळं बदलत जातं, तरीही एकसंधता जी आहे, पकड जी आहे ती कुठे सुटत नाही. त्या अर्थानं अंत आहे तसा आरंभ आहे. सुरुवातीच्याच ओळीत मार्क्सवादाचं चित्र, द्वंद्वात्मक भौतिकवाद, अंत आहे तसा आरंभ आहे. अंतिम आचके थंड शरीर, चैतन्य चंचल गुलाबी पिंड, अंत आहे तसा आरंभ आहे. मार्क्सवादाच्या सिद्धांताप्रमाणे जुन्या जीर्ण व्यवस्था नष्ट होतील आणि नव्या व्यवस्था आकाराला येतील. पहा, अंतिम आचके थंड शरीर, जुनी व्यवस्था आचके देत आहे आणि तिकडे नवीन क्रांतीचा जन्म, चैतन्य चंचल गुलाबी पिंड, अंत आहे तसा आरंभी आहे. आता सुरुवातीला ना मी पूर्ण कविता म्हटली तर वेळ जाईल, दीर्घ कविता आहे, त्यातले काही फक्त मी मधले टप्पे आपण घेऊया. आत्यंतिक अभावात जगणारे पती पत्नी याच्यामध्ये त्यांचं चित्र आलेलं आहे. सुरुवात अशी होते कवितेची की रात्रीच्या अंधाराच्या त्या वातावरणात सुरुवात होते. धुकट पिंगट उदास सांज, सिगारेटच्या थोटकासारखा धूर ओकणारा दिवस, कौलारातून बाहेर पडणारा पोरका एकाकी निळा धूर, गार चावरे हिवाळ्यातले पाणी सांडणारे ढग, अशी सुरुवात होते. गंजल्या वसीट हॉटेलामध्ये गंजला लाल बल्ब जळतो, भुरकट अंधारातून ओघळ पिंगट गढूळ खाली गळतो. म्हणजे अतिशय दारिद्र्याचं आणि याचं चित्र समोर येतं. असं त्या हॉटेलचं चित्र झाल्याबरोबर पुन्हा एक चित्र उभं होतं आणि समोर म्हणजे हॉटेलच्या समोर पोरसौदा डोळ्यात फूल, ज्वानीची कांती नि झोळीत मूल, चढत्या नवतीने नाडलेल्याशा भिकारणीच्या कटोऱ्यामध्ये आणेलीचा तो खळकन नाद आणि हाताने बिभत्स अशी खूण, भंगी ओढीत नेतसे श्वान, जीभ लोळते चिखलातून. एका भिकारणीला एक माणूस काहीतरी कटोऱ्यात टाकतो, पण त्याच्या नजरेत वासना आहेत आणि त्याचवेळी एका कुत्र्याला भंगी ओढत नेत आहे, त्या कुत्र्याची जीभ बाहेर आलेली आहे. ह्या प्रतिमा पहा. हा सौंदर्यवादी कवी नाही आहे, नाही तर त्याच्या कवितेत अशा प्रतिमा आल्या नसत्या की भंगी आला आहे, कुत्रा, त्या मेलेला कुत्रा आलेला आहे असं. आणि मग त्याचवेळी पहा, दूर एकाकी गगनभेदी, उंच मशीद मिनारावरती उभा राहून देई अजान, कुणी अजान, ऐकेल काय जन्मबहिरा. ईश्वराचा उल्लेख या ठिकाणी जन्मबहिरा म्हणून केलेला आहे की त्याला ऐकू येत नाही. व्यवस्था बदलायची तर त्याच्या नावानं कितीही टाहो फोडला तर फरक पडणार नाही, काहीतरी क्रांतीच्याच मार्गानं आपल्याला जावं लागेल. मग पुढे बरंच मध्यमवर्गाचं, त्या मध्यमवर्ग कसा मान मोडून काम करणारा गाढवासारखा झालेला आहे, उभा गर्दभ विचारमग्न, भार वाहून झालेला भग्न, हे मध्यमवर्गीय माणसाचं चित्र आहे. स्वतः लेखक आहे मध्यमवर्गीय जाणीवा सतत त्याच्या कवितेत येतात, कारण त्याला त्याच जीवनाचा अनुभव आहे. व्यवस्थेचं चित्र येतं पुढे. गस्तवाल्यांचे बूट, सिनेमा सुटतो रात्रीचा आणि सिनेमाचा खेळ सुटतो आणि पोट फुटल्यासारखे लोक बाहेर येतात, सिनेमाच्या टॉकीजचं पोट फुटल्यासारखे. पुढे पहा, दोन वर्गांचं, विषम वर्गांचं चित्र आलेलं आहे की एक वर्ग मखमली स्वेटरवाले कुणीसे, नाजूक गोरटे हात खिशात, कानीचे इयररिंग्स हलवीत मोटारीमध्ये पाय टाकतो. व्यक्ती इकडे अशी उच्चभ्रू आहे आणि दुसऱ्या बाजूला पहा की थंडीत कुडकुडणारे पाहत असतात आणि ते बिडीचा धूर पोटात साठवतात आणि करकचून एक त्या मोटारी मागे शिवी हासडतात. म्हणजे त्या दोन वर्गामधलं ते सगळं चित्र असं. आता पुन्हा कौटुंबिक चित्राकडे. हिवाळ्यातला पाऊस आज करी संहार, गार संहार,
माहेरचा तू ओव्हरकोट तो घेही घालून, म्हणजे राहील थंडी जराशी, माझ्यापाशीच आज निज ना, झोपू नको पण थांब जराशी, तासभरात संपेल माझे सारे लेखन, विनासायासे देईन 8 स्तंभ लिहून, द्यायास हवे उद्या पहाटे. लेखक कवी मध्यमवर्गीय आहे. तो जनक क्रांतीमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाला नाही, पण मध्यमवर्गाची पण एक क्रांतीमध्ये भूमिका असू शकते की मी निदान 8 कॉलमचा अग्रलेख या क्रांतीच्या समर्थनार्थ लिहितो आहे. याचं ते चित्र आहे की मी याच क्रांतीच्या बाजूला आहे, ही व्हायलाच पाहिजे, ही विषमता नष्ट व्हायला पाहिजे. म्हणून तो पत्नीला म्हणतो की मला हे 8 कॉलम लिहून द्यायचे आहेत आणि उशीर होत आहे, तर तू माझं मनोधैर्य ठेवण्यासाठी तू जाग माझ्यासोबत. अशी ती मध्यमवर्गीय कौटुंबिक एका बाजूला चौकट असलेली कविता, पण ती तिकडे जनक्रांतीशी कशी जोडल्या जाते आहे पहा. कारण पहा, मीही घातला आहे ना लाल स्वेटर, विणला तूच परवा, घातला तसा शर्ट जाडसा, रफू केलेला तूच खादीचा. मध्यमवर्गाची पण परिस्थिती फार चांगली नाही आहे. रफू केलेलं शर्ट तो वापरतो आहे. तुझ्या भोळ्या जीवाशी जर का रोज नाही बोललो, साचले दुःख साचला द्वेष, साचले प्रेम नाही बोललो, नाही पाहिले मंद सौंदर्य, भोळे हे डोळे एकही क्षण मरेन खास. पुढे पहा, क्रांतिकारकांचं वर्णन आहे की त्यांना तुरुंगात ठेवलं जातं. काय प्रतिमा वापरलेली आहे कवितेत पहा की मनुजभक्षी व्यवस्थांचे ते कर्दन काळ. कोण? दीर्घद्वेषी हे संत अनंत. क्रांतीसाठी तुरुंगात जाणाऱ्यांचा उल्लेख संत म्हणून केलेला आहे आणि ते दीर्घद्वेषी आहे. कशाचा द्वेष करतायत? मनुजभक्षी व्यवस्थांचा द्वेष करणारे ते लोक आहेत. आणि मग ते कुडकुडत आत झोपले गारठ्यामध्ये, पेटवून या स्वप्नांची लाल लाल शेकोटी. की ते तिकडे कुडकुडत तुरुंगात झोपले, पण त्यांच्या मनामध्ये उद्याच्या क्रांतीची शेकोटी त्यांनी पेटवलेली आहे. पुढे झोपड्यांचं वर्णन आहे ज्याच्यामध्ये भूमिगत क्रांतिकारकांना लपवलं गेलेलं आहे. असं मला असं वाटते की रशिया, चीनमध्ये जी काही क्रांतीचं सगळं चित्र सुरू होतं किंवा भारतातल्यासुद्धा काही भागामध्ये त्याचं हे चित्र आहे कुठेतरी, की आता ही क्रांती जवळ आलेली आहे असा विश्वास त्या सगळ्या लेखनामध्ये त्यांच्या आपल्याला दिसतो. पुढे पहा, मला ह्या ओळी खूप महत्त्वाच्या वाटतात. मध्यमवर्गीय त्या जाणीवेतून तो क्रांतीकडे क्रांतीशी कसं जोडतो की तो आता पहा म्हणतो की उद्या निज तू स्वस्थ होणार आहे आता पहाट, उद्या कोवळ्या लाल पानात रक्त नूतन, उद्या खचित भेटू आपण, उद्या सिनेमा, उद्या गळ्यात गळा गुंफून हिरव्या डोंगर पायथ्याच्या कडेकडेने खूप हिंडणे, नव्या सूर्याच्या प्रकाशाखाली बसू दोघेही, गाईन मीही नव्या छंदांच्या डफावरती, सूर्ययुगाचे प्रदीप्त गीत, सूर्ययुगाचे नवीन नाते, नवीन प्रीती, नवीन रीत. त्याच्या आधी एक उल्लेख असा आहे की फडतळात डबा आहे, त्याच्यात थोडीशी चिल्लर असेल शिल्लक, तर ती घेऊन आपण उद्या सिनेमाला जाऊ, असा गरिबीचा संदर्भ आहे. पण शेवटपा काय आहे की उद्या नव्या सूर्याच्या प्रकाशाखाली बसून आपण क्रांतीचं गीत गाऊ, नव्या छंदांच्या डफावरती सूर्ययुगाचे प्रदीप्त गीत, सूर्ययुगाचे नवीन नाते, नवीन प्रीती, नवीन रीत. त्यांच्या खरं म्हणजे ज्या सामाजिक कविता, त्या सगळ्या क्रांतीचं गुणगान करणाऱ्या, त्या क्रांतीला सहाय्यकारी जाणीवा निर्माण करणाऱ्या अशाच त्या सगळ्या कविता आहेत. आणि मुख्यतः मुक्तिबोध जे ओळखले जातात ते त्या कवितांसाठी ओळखले जातात. त्या कवितांमधलं वेगळेपण त्यांना एकूण मराठी परंपरेमध्ये एक वेगळेपणही देते आणि मोठेपण, मौलिकतासुद्धा देते. म्हणजे समाजवादी क्रांतीची पार्श्वभूमी आणि तिच्यासाठीच्या लढ्याची तयारी याची सतत एक कुठेतरी जाणीव त्या सगळ्या कवितांमधून व्यक्त झालेली आहे. आता टप्पे जर आपण, म्हणजे मी ही कविता जरी पत्नी प्रेमाची म्हणून घेतली असेल तरी तुमच्या लक्षात येईल की आधी निसर्ग, प्रेम, मग निसर्गाच्याच पार्श्वभूमीवर प्रेमाच्या जाणीवा, प्रेमाच्या पार्श्वभूमीवर निसर्गाच्या जाणीवा, आणि पुढचा टप्पा आहे की त्यानं त्याचं प्रेम हे व्यक्तिगत न ठेवता सगळ्या समाजाशी त्यानं आता जोडून घेतलेलं आहे. म्हणजे तो म्हणतो की माझी सर्वांवरी प्रीत, माझा सर्वांवरी लोभ, परी तो ना बांधू शके अशा जीवनाचा क्षोभ, दोहो वेळ साधण्याची जेथे पडे भ्रांत, सांगा माझी जळती प्रीत कशी राही शांत.
म्हणजे त्याच्या प्रीतीचा विकास पहा. निसर्ग, प्रेयसी, नंतर पत्नी, आणि आता तो म्हणतो की माझी सर्वांवरी प्रीत, माझा सर्वांवरी लोभ. त्यानं आता मोठ्या समूहाशी स्वतःला असं बांधून घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी तो आजूबाजूची जी भीषण अशी विषम परिस्थिती आहे त्याचं चित्र मला असं वाटते मुक्तिबोधांच्या कवितेत जेवढ्या प्रमाणात आलं असेल तेवढ्या प्रमाणात ते दुसरं कुठे आलं असेल असं मला वाटत नाही, जेवढं मी कविता वाचल्या आहेत. इतक्या पद्धतीनं त्यांनी शोषणाचं, हिंसेचं, क्रौर्याचं वर्णन केलेलं आहे की भांडवलशाहीमध्ये की हा सामान्य माणूस कोणत्या पातळीवर त्याचं जगणं खाली पशुच्या पातळीवर जातं. सगळे मार्क्सचे संदर्भ आहे त्याच्या या पाठीमागं की याला बंगालच्या दुष्काळाची सुद्धा पार्श्वभूमी असण्याची शक्यता आहे. कारण 43 साली तो मोठा दुष्काळ पडला, त्याचं कादंबरीत पण चित्रण आलेलं आहे. मला असं वाटतं की याच्यात फक्त भांडवलशाहीतलंच शोषण नाही तर ते बंगालच्या पार्श्वभूमीवर त्या दुष्काळाच्या ह्या कवितेकडे बघितलं जाऊ शकतं. मानवा काय ही स्थिती, किड्यांचे मरण जिण्याची भीती, काय ही लाचारी, अलोट हे दुःख, जाळते जीवन, भूक ही किती. नारी माता दिसे ध्येयात शोभून, नारी माता दिसे ध्येयात शोभून, मूठ धान्य घ्या अन साडी घ्या फेडून, मूठ धान्य द्या अन साडी घ्या फेडून, धिक्कार संस्कृती धिक्कार जगास, घृणेचे भुजंग जागा चवताळून. घृणेचे भुजंग काय प्रतिमा आहेत मॅडम की हे चित्र पाहून घृणा निर्माण होणार नाही तर काय होईल की इतकं टोकाचं शोषण की मुठभर धान्य देऊन कोणत्याही स्त्रीची अब्रू लुटण्यासारखी परिस्थिती या व्यवस्थेमध्ये जर होत असेल. या ठिकाणी असं लक्षात येतं की मानवतेचा अस्सल कळवळा केशवसुतांच्या कवितेशी इथे ते जोडून घेत आहेत की सगळ्या मानवतेवर प्रेम करणं आणि सगळी मानवता कशी सुखी होईल त्याचा कळवळा असल्याशिवाय असं हे जे विषमतेतून निर्माण झालेलं जे हे अतिशय भीषण असं चित्र आहे त्या प्रतिमांमधून ते व्यक्त झालं नसतं असं. आणि अर्थात भांडवलशाहीचं सगळं रूप उघड होत आहे. स्वातंत्र्यानंतरसुद्धा काय अपेक्षा होती आणि नेमकं भांडवलशाहीनं किती विदारक वळण घेतलं याचंही चित्र याच्यामध्ये आहे. कारण पुढचं पहा की धरित्री भेदून अन्नपूर्णा आली, धरित्री भेदून अन्नपूर्णा आली, धान्याच्या मोत्यांची बरसात झाली, धावला मानव उत्साहे वेचण्या, कुणी अकस्मात नाहीशी ती केली. जमीन तर पिकते आहे, मग बंगालच्या त्या दुष्काळाच्या वेळी देशामध्ये उत्पादन भरपूर झालेलं आहे, उत्पादन गेलं कुठे त्याचं हे विश्लेषण आहे. ते मार्क्सवादी अंगण आहे अर्थात की या भांडवलशाहीमध्ये हे जे नफेखोर साम्राज्यवादी वृत्ती त्याला सामील झाल्या भांडवलशाहीला आणि त्यातून तो बंगालचा तो इतका मोठा दुष्काळ, इतके लाख लोक त्याच्यामध्ये मरण पावले. तर ही जी विसंगती आहे, शोषण आहे, विषमता आहे, मूल्यऱ्हास आहे, याचं अतिशय भेदक चित्रण, आपल्याला अंगावर काटे आणणारं चित्रण असं तुम्हाला मुक्तिबोधांमध्ये दिसेल. तिरस्कार जो आहे तो व्यक्तीचा नाही, तो अर्थात व्यवस्थेचा आहे. आणि त्यांनी स्पष्टच म्हटलं आहे की उद्याच्या त्या दिव्य आणि उष्ण प्रीतीसाठी आज सोडू द्वेषाची जळजळीत बाण. गंमत अशी आहे की एका बाजूला हे चित्र मर्ढेकरांनाही दिसत होतं, पण मर्ढेकरांचा प्रवास आत्यंतिक निराशेकडे होत गेला आणि मुक्तिबोधांना मार्क्सवादी विचारसरणीनं कुठेतरी हे बळ दिलं की उद्याचं भविष्य उज्ज्वल आहे. अर्थात ते जनक्रांतीच्या मार्गानंच ते उज्ज्वल भविष्य आपण त्या ठिकाणी पोचणार आहोत. तर इथे कुठेतरी मार्क्सवादावरचा समाजवादी क्रांतीवरचा विश्वास आणि त्यामुळे त्यांनी स्वतःला कष्टकऱ्यांशी जोडून घेतलं आणि ते उद्याच्या भविष्याबद्दल निश्चिंत झाले आणि म्हणून ते मर्ढेकरांच्या आत्यंतिक निराशावादाच्या विरोधातच उभे राहिले असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे मला तर असं लक्षात आलं की मर्ढेकरांना उद्देशूनच काही कविता आहेत. अगदी आपण ते दाखवून देऊ शकतो. आता थोडा वेळेचा मुद्दा निर्माण होईल, पण एक दोन कविता मी पुढे त्या समोरासमोर ठेवून आपण त्याचं थोडंसं बघूया ते असं. तर हा त्यांना मार्क्सवाद म्हणजे प्रखर आशावाद, त्यांच्यातला व्यापक सहानुभूती आणि माणसाच्या उज्ज्वल भविष्यावरचा विश्वास हा त्यांना मार्क्सवादानं दिला. म्हणून त्या आशावादी कविता इतक्या त्या अतिशय विषम काळामध्ये सुद्धा ते लिहित राहिले. म्हणजे एक कविता आहे इकडे मर्ढेकरांची की जरी कालचे स्वप्न तडकले, खुशाल थापा गाळ भीतीचा, अशी कविताच आहे मर्ढेकरांची
मुक्तिबोधांनी काय उत्तर दिलं आहे पहा. जरी कालचे स्वप्न तडकले, मुकाट हसते सुंदर आशा, यात काय ते समजा एकच, कळी जन्मतः हरवी नाशा. नैराश्याचा नाजूक नखरा. कोणाला म्हटलं आहे? मर्ढेकरांना उद्देशून आहे. कारण निराशा इतकी जागोजाग मर्ढेकरांच्या नैराश्याचा नाजूक नखरा, श्रीमंतीची विरक्त वाणी, माणुसुकीचे मर्म विसरता, बुडीच ठरतील चढेल गाणी. मला असं लक्षात आलं की मर्ढेकरांचा उल्लेख ते अतिशय एका बाजूला सन्मानानं करतात, कारण त्यांचं असं म्हणणं आहे मर्ढेकर जरी निराशा व्यक्त करत होते तरी मर्ढेकर मानवतावादी होते, फक्त निराशावादी मानवतावादी होते. केशवसूत आशावादी मानवतावादी होते. म्हणून ते मर्ढेकरांचा उल्लेख अंधाराचा बादशाह असा केलेला आहे कवितेत त्यांनी. सूचक आहे, तो फार सूचक आहे. आणि त्या बघा आता ह्या ओळी कोणाला उद्देशून त्यांनी, की जुनाट थडग्यावरी नको गाऊ विलापिका, नको ढाळू आसू ऊन, मेल्या जगावरी फुका, ग्रहणाच्या चांदण्यात नको रमू भेसूरशा, नको जोडू स्नेह अरे क्षयी भावनांशी अशा, समष्टीचे रक्त तुझ्या धमण्यात प्रवाहित, समष्टीच्या चैतन्याने तुझे प्राण प्रकाशित. हे मर्ढेकरांनाच उद्देशून आहे. आणि नुसतं इथे व्यक्तिगत नाही आहे, ते एकूणच निराशेचं जे कौतुक मराठी कवितेमध्ये सुरू झालं त्यालाही ती प्रतिक्रिया आहे. इतक्या आशावादी ओळी दुसऱ्या कोणत्या कवितेत सापडत नाहीत आपल्याला. अजून कोसळून पडले नाही विराट अंबर. एक ओळ आपल्याला दिवसभर अशी मनात तुम्हाला उत्साहाच्या लाटा निर्माण करू शकते. अजून कोसळून पडले नाही विराट अंबर, अजून शिळेच्या भेगांमधुनी निळे फुल हसणारे सुंदर, अजून जीव ओवाळून जगती कितीक वेडे पीर कलंदर, अजून विनाशाच्या स्तूपावर स्वप्न चांदणे तरते, अजून निराशेच्या दारातून ऊन थबकते शिरते. कितीतरी ओळी अशा दाखवता येतील. हा आशावाद त्यांना मार्क्सवादी विचारसरणीतून त्यांच्या तो आलेला आहे. आणि मर्ढेकरांना उद्देशून जे मला असं वाटलं सूचक, कवितेत प्रार्थिलेन मी अभय कधीही, मागितली मी कधी न सुरक्षा. प्रार्थिलेन मी अभय कधीही, मागितली मी कधी न सुरक्षा, मी न मानला जरा दरारा काळोखाचा, काळोखाच्या बादशहाच्या मर्जी खातर कधी न वाकलो, कधी न धावलो, कधी न वागलो. हे कुठेतरी आत्यंतिक निराशेचं चित्र मांडणाऱ्या मर्ढेकरांना अतिशय कलात्मक पातळीवर दिलेलं हे उत्तर आहे. मुक्तिबोधांची क्रांतीची जी कल्पना आहे तीसुद्धा रक्तरंजित क्रांतीची त्यांच्या मनात त्याचं चित्रण येतं. त्या शक्यता त्यांच्या सगळ्या लिहिण्यात येतात, पण त्यांच्या मनात क्रांती कोणत्या रूपात पाहतात? ते नवजात बालकाच्या रूपात पाहतात. म्हणजे क्रांतीचं रुद्र भीषण हिंसक कठोर हिंसक अशी प्रतिमा त्यांच्या मनात नाही. अतिशय कोमल वत्सल अशी ती प्रतिमा आहे. रुधिराच्या रक्तसड्यातच बाळ नवे रडते क्रंदुनी. हे क्रांती आहे. बाळ कोणाला म्हटलं आहे? क्रांतीला म्हटलं आहे. कारण रुधिर म्हणजे रक्त. रुधिराच्या रक्तसड्यातच बाळ नवे रडते क्रंदुनी, किंवा शिशु मानवाची महातेजमूर्ती, किंवा गर्भातल्या बाळाची रुदन, हे सर्व क्रांतीची उपमानं त्यांनी या ठिकाणी बाळाची क्रांतीला वापरलेली आहेत. आणि जागोजाग क्रांतीचं स्वागत करणारा हा कवी आहे. ते स्वागत इतकं उत्कट आहे, इतका आवेग आहे त्या स्वागतामध्ये. हिल्लोलित पुलकित प्राणांनी मी म्हणतो स्वागत. क्रांतीचं स्वागत आहे. हिल्लोलित पुलकित प्राणांनी मी म्हणतो स्वागत, थरथर तनु कापून उर दाटून म्हणतो मी स्वागत. थरथर तनु कापून उर दाटून म्हणतो मी स्वागत. युगी युगींच्या पिढेची शपथ तुला ये तू ये. युगी युगींच्या पिढेची शपथ तुला ये तू ये. रक्ताची पुष्पे मार्गी पसरून म्हणतो स्वागत. म्हणजे जनक्रांतीशी इतका एकरूप झालेला दुसरा मराठीतला कोणताही कवी आपल्याला कठीण आहे दाखवणं. पुढे फक्त सुरव्यांमध्ये आपल्याला याचा एक वेगळा आविष्कार दिसतो असा. पुढे पुढे मात्र मुक्तिबोधांमध्ये एक उपरोध, कदाचित एका बाजूला एकाकीपणा, एकटं पडण्याची शक्यता, अंतर्मुख व्यक्तिमत्व होतं. आणि एक कारण असंही होतं की जनक्रांतीचं स्वप्न तर बघितलं आपण, आपल्या मध्यमवर्गीय चौकटीत राहून त्या जनक्रांतीसाठी सहाय्यकारी लेखन केलं.
त्याचा पुरस्कार केला, पण आपण प्रत्यक्ष जनक्रांतीत सामील होऊ शकलो नाही. अशा काहीतरी संदिग्ध भावनांमधून पुढची एक अतिशय अशी पुन्हा कुठेतरी थोडा अपराध भाव आहे आणि मात्र तरीही स्वप्न मात्र सुटत नाही ते. तर असं त्यातून मग काही ठिकाणी ते उपरोधाकडे जातात. उपरोध कोणासाठी असेल की अतिशय कातडी बचाव, संधी साधू आणि ढोंगी त्या काळात जे कवी आपल्या कवितेतून मानवतावादाचं एका बाजूला उदात्तीकरण करतात आणि प्रत्यक्ष व्यक्तिगत जीवनात त्यांचं वर्तन तसं नाही, बहुधा त्यांना उद्देशून तो उपरोधसुद्धा असा हळूहळू त्याची तीव्रता वाढत जाताना दिसते. पहा, सुरुवातीला सौम्य उपरोध आहे त्या कवींचा की जे नाटकीय पद्धतीनं फक्त जनक्रांतीच्या गोष्टी करतात. कारुण्याचे उभे धबधबे सदा वाहू, परंतु त्यांच्या दुःखाची कळ कळो न आम्हा. जनता जनता स्तोत्र म्हणू जरी सांज सकाळी, परंतु त्यांचे पाप कधी नच लागो आम्हा. पुढे हा उपरोध त्याची तीव्रता वाढताना दिसते. पहा तुम्ही, सत्य सत्य सत्याचे आम्ही भक्त बिलंदर, पिढी जाद किल्ल्यांचे राखणदार इमानी, सत्य आणि असत्यामधले अट्टल सज्जन, दोघांसाठी अमुची तल्लख तयार वाणी. पुढे अतिशय कडवट उपरोध. श्वान किती जरी झाले विद्वान, त्याची आत्मखुण भाकरीचं, ज्या ज्या दिशे येई तुकड्याचा वास, त्या त्या रोखे पुच्छ हाले वेगे. आणि पुढे तर तुकारामाच्या त्या नाठाळाच्या काठीची आठवण येते. व्यवहारी नंगा, गळ्यामध्ये हार, तोंडी ज्ञानगंगा. व्यवहारी नंगा, हाणा त्याला, तुकारामाची ती नाठाळाची काठी. असे अणुभर चाले जसा हत्ती, त्याला द्यावी बत्ती सदोदित. हा उपरोधसुद्धा फार भेदक होत जातो आणि आपल्याला मर्ढेकर उपरोधासाठी प्रसिद्ध आहेत. करंदीकरांनी लिहिला आहे, माधव जुलियानांच्या कवितेत तो आहे. पण इथे या क्रांती सन्मुख कवीचा उपरोध हा फार मला वाटते वेगळ्या पातळीवर भिडतो आपल्याला असा. पुढे एक असमाधान आहेच की जनक्रांतीमध्ये प्रत्यक्ष सामील होऊ शकलो नाही. पुढे पुढे तर मग अशी एक अवस्था आहे की त्यांनी ईश्वरविषयक काही कविता लिहिल्या आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर आक्षेपसुद्धा घेण्यात आले. म्हणजे पुढे मला 1963 साली युगवाणीमध्ये त्यांनी एक कविता लिहिली की दुःखाची मजला देऊनी मिरास, माझा बहुमान थोर केला, अश्रूंचे अमोल दिले जवाहीर, केले धनंतर मला तुम्ही, माझ्या मिशे तुम्ही तुमचे बोलला, माझ्याकडे दिला सर्वपणा, अगा विश्वंभरा तुझा झाला खेळ, भेटवी एक वेळ माझेपण. या कवितेवर आक्षेपसुद्धा घेतला लोकांनी की तुम्ही मार्क्सवादी आहात आणि तुम्ही ईश्वराचा उल्लेख करता एका बाजूला. पण पुढे 1983 साली त्यांनी युगवाणीमध्येच एक कविता लिहिली. मला वाटते तिथे मला उत्तर मिळालं की ते ईश्वरसुद्धा कशात शोधतात. तर पहा, ही कविता त्या दृष्टीनं मला महत्त्वाची वाटते की आकाशगंगेच्या काठी तुझ्यातून डहाळीगत मी आलो, म्हणून तुझ्याविना जे जे काही असते तिथे तिथे मी नसतो. रस्त्यावर पहा, आता कुठे नसतो कवी आणि कुठे असतो. रस्त्यावर झगझगीत तावदाना मागे पॉश लोक खातात, खपवतात, नटतात, नाचतात, झळकतात, तेव्हा मी आपोआप दूर होतो. भराभर ताऱ्यांखाली चालू लागतो. साधे फूल किंवा हसणे आदिवासींचे, किंवा मुले मजे मजेत बोलत जातात, किंवा मुलींचा निखळ सलज्ज भाव, किंवा जनजन लाटांचे ताजे तुफान, हे सर्व तुझेच असते, म्हणून मी निरंतर तिथे असतो. मला असं वाटतं त्यांच्या मनातला ईश्वरसुद्धा हा रूढ पारंपरिक ईश्वर नाही. कुठेतरी मार्क्सला आपण या निसर्गाचेच एक अंश आहोत आणि या निसर्गाशी पुन्हा एकरूप व्हायचं आहे. मानवाशी, मानवी समाजाशी आणि सृष्टीशी असंच काहीतरी रूप त्यांच्या मनात ते असावं. मुक्तिबोधांच्या आपण अभिव्यक्तीकडे जर बघितलं तर दीर्घ कविता आणि मुक्त छंदाचा अतिशय प्रभावी वापर, ह्या दोन गोष्टी अतिशय लक्षणीय ठरतात. दीर्घ कविता हा तर खास मुक्तिबोधांचा एक अतिशय महत्त्वाचा मराठी कवितेला दिलेलं ते देणं आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा ती जी दीर्घ कविता आहे ती आशयाची गरज म्हणून येते, किंवा त्यांचा जो मुक्तछंद आहे तो आशयाची गरज म्हणून, प्रयोग म्हणून ते त्याकडे वळले असं वाटत नाही. इतकी एकजीवता आशय आणि
त्यांच्या त्या अभिव्यक्तीमध्ये आपल्याला दिसते. थोडक्यात पण दभी सरांचं मला फार त्यांच्या दीर्घ कवितेवरचं आणि मुक्त छंदावरचं आणि एकूणच या काव्यावरचं भाष्य मला महत्त्वाचं वाटतं की दभी कुलकर्णी म्हणतात की मुक्तिबोधांनी भावकवितेचे भावकाव्यत्व ढळू न देता तिला आशय अभिव्यक्तीदृष्ट्या विशाल केले. त्यांनी भावकवितेला सामाजिकता आणि वास्तवता दिली, सामाजिक कवितेला व्यामिश्रता आणि अंतर्मुखता दिली. या ठिकाणी मुक्तिबोध एकमेव आहेत. दीर्घ कविता इकडे अनिलांनी लिहिलेल्या आहेत. मुक्तछंदाचा वापर खरं म्हणजे अनिलांना आपण मुक्तछंदासाठी जास्त श्रेय देतो. तिकडे रेवणन टिळकांनी पण त्याचा वापर केलेला आहे. पण दीर्घ कविता आणि त्यातला मुक्तछंदांचा अतिशय प्रभावी वापरसाठी आपल्याला मुक्तिबोध आठवतात. इतक्या श्रेष्ठ दर्जाचा मुक्तछंद वापरलेला आणि दीर्घ कवितेमध्ये, तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांची तुलना दुसऱ्या कोणत्या कवीशी करणं कठीण आहे. इतका चांगल्या पद्धतीनं त्यांनी तो वापरलेला आहे. या छंदाबद्दलसुद्धा त्यांचं असं मत होतं मुक्तछंदाबद्दल की बरं खरं म्हणजे त्या काळामध्ये मुक्तछंद रूढ व्हायचा होता. त्या काळामध्ये चर्चा सुरू होती आणि उलटसुलट चर्चा सुरू होती. पण आशयाच्या मागणीनुसार आपोआप ते दीर्घ कविता आणि मुक्तछंदाकडे वळले. त्यांचं असं म्हणणं आहे मुक्तिबोधांचं की जुन्या कवितेमध्ये म्हणजे नवकवितेपूर्वीची कविता म्हणजे रविकिरण मंडळाची केशवसुतांपर्यंत त्यांचं म्हणणं आहे की एकच एक भावस्थिती रेखाटताना जुने छंद जुने वृत्त पुरेसे आहेत. पण नवकवी हे असे एकच एक भावना रेखाटणे नाही, तर त्यांचं म्हणणं आहे की त्याची बैठकच बौद्धिक आहे. जाणीवांच्या निरनिराळ्या अवस्था, सामाजिक जीवनातील अनेक सत्य आणि अनुभूतींचे विविध अनुभवांचे एकत्र अंकन करण्यासाठी हा मुक्तछंद आवश्यक आहे. पण दुसऱ्या बाजूला मुक्तछंदात लिहिलं तेच फक्त नवकाव्य अशी आग्रही भूमिका त्यांची नव्हती. थोडं भाषाशैलीबद्दल आणि शब्दकळेबद्दल, चांगल्या कवितेत अर्थात आशय अभिव्यक्ती यांची एकरूपता असते. पण मुक्तिबोधांच्या कवितेकडे पाहताना आशयानुरूप बदलणारी शैली असं आपण म्हणू शकतो. वन्य निसर्गाचं हळवं उदास वर्णन करताना शैलीसुद्धा तशी कोवळी कातर होत जाते. सांज ये हळूहळू निगाढ गर्दले धुके, क्लांतशा मुखावरी हसे पुसटसे फिके, तम चढे परोपरी निमन रडे क्षणोक्षणी, मशिदीतून ये अजान काय कंपवी उरी. काय नाजूक होत जाते पा शैली अशी. मिलनाची धुंदी किती मधुर जादू ही, एकलेपणाची तशीच धुंदी त्यांच्या वर्षागममध्ये आपल्याला दिसते. पण व्यवस्थेबद्दल लिहिताना हे एकदम आक्रमक शैली होते. क्रुद्ध प्रचंड नवा मार्तंड उरात पेटला आहे, फाडीनं या तमाचे मी पटावरी पट. ही भाषा पहा, आक्रमकता पहा. क्रांतीच्या यशाच्या कल्पना अतिशय आश्वासक शब्दात ते व्यक्त करतात. हुशार रे जन्म घेते काहीसे नवीन, प्रचंडसी जनशक्ती जिंके यामधून. आणि क्रांतीसन्मुख महाकवीला ते आवाहन करतात तेव्हा ते अर्थ करुण शब्दामध्ये, अश्रद्धेच्या भेगांनी फाटून या गेले मन, तुझ्या गीतचंदनाने त्याला नवा धीर दे. म्हणजे इतकी वळणं आहेत भावनांची, तशी शैली त्यांची बदलत गेलेली तुम्हाला दिसेल. आणि विशेषतः त्यांच्या दीर्घ कविता अतिशय परम उत्कट आतुरता ही त्यांची वेगळीच शैली निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरते. म्हणजे यशवंत मनोरांनी त्यांचं वर्णन असं केलेलं आहे की मुक्तिबोधांची शैली अनेकदा कणखर होते आणि फटकळी होते. या शैलीचे रोखठोकपणाच्या बाबतीत रामदासांशी आणि दुसऱ्या बाजूने केशवसुतांशी नाते पोचते असं लिखित स्वरूपातलं मनोरांचं विधान आहे. शब्दकळेच्याही बाबतीत तेच. संस्कृत शब्दांचं खूप आकर्षण आहे. एका बाजूला कधीकधी कविता क्लिष्ट होते, पण त्यामुळे अतिशय धीर गंभीर आणि नादमयतासुद्धा तिला प्राप्त होते. पण मला वाटते म्हणूनच बऱ्याचदा मुक्तिबोध थोडे बाजूला पडण्याचं एक कारण त्यांची कविता अति संस्कृत प्रचूर होत जाते, हेही एक असावं असं मला वाटतं. पण उत्तरोत्तर शब्दकळा बदलत गेली. बोलीभाषा आणि इंग्रजी शब्दांचा वापर वाढत गेला पुढच्या संग्रहांमध्ये. बोलीभाषेमुळे साधी सरळ थेट शैली एका बाजूला, दुसऱ्या बाजूला इंग्रजी शब्दांच्या वापरामुळे आधुनिक काळाशी स्वतःला जोडून घेतलं त्यांनी.
संवाद शैलीत नंतरच्या कवी मृत्यू संवाद प्रसिद्ध आहे नंतरच्या कवितेतला. त्यानंतर सुभाषिताच्या पातळीवर जाणाऱ्या काही ओळी, आपल्या सत्याच्या जातीला दुःख असे मिळणारच, सत्याचे दुःखातून करुणेचे मर्म सहज कळणारच. तर हे सुभाषिताच्या पातळीवर जाणाऱ्या ओळी तुम्हाला. शब्दांची पुनरुक्ती आणि द्विरुक्ती हा तर खास मुक्तिबोधांचा विशेष आहे की नवीन क्षितिजे महाअफाट, किंवा कुणाच्या वेदना साठून साठून, किंवा जीवाची प्रचंड फेक आवरेना आवरेना. शब्दांची द्विरुक्ती आणि पुनरुक्ती करून जो आशय आहे तो अतिशय काय म्हणतो आपण त्याला गोळीबंद किंवा परिणामकारक करण्यामध्ये मुक्तिबोधांनी, आणि ते आपसूक झालेलं आहे, मुद्दाम शैलीच्या ते मागे लागतात असं वाटत नाही. संबोधनं खूप वेगळे वापरतात कवितेमध्ये. मध्येच लाडक्या कवे, गडे, जीवा, सखे, जीवीच्या जीवा, इतक्या पद्धतीनं एक संवादातली आत्मीयता निर्माण होते त्यांच्या कवितेमध्ये. आणि कधीकधी आज्ञार्थी विधानं, हुशार रे, दूर सरा, ओढा रे ओढा, ऐका जी, म्हणजे अशा संबोधनातून सुद्धा. आणि शेवटी प्रतिमासृष्टीचा विचार करून आपण हे विवेचन थांबूया. प्रतिमा का वापरतो कवी याबद्दल मुक्तिबोधांची स्पष्ट भूमिका आहे. लक्षात घ्या, मुक्तिबोध नुसतं कवी नाही, अव्वल दर्जाचे साहित्य मीमांसक आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं साहित्याचा विचार केला ते सुद्धा मला असं वाटते त्यांच्या कविते इतकंच महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः मर्ढेकरांच्या मांडणीला एका बाजूला प्रतिवाद करता करता पण स्वतःचीच एक नवा सिद्धांत देण्याइतकी त्यांनी ती विचारधारा विकसित केली. आणि त्यालाच आपण मानुषतेचा सिद्धांत म्हणतो. तो विषय थोडा वेगळा होईल, पण मला इथे प्रतिमेपुरतं बोलायचं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आशयाच्या अलंकरणासाठी प्रतिमा वापरू नये, तर आशय त्या प्रतिमेत इतका एकरूप असावा की त्यावेळी त्या प्रतिमेला एक दर्जा, म्हणजे त्याचं सौंदर्य, त्या प्रतिमेची उत्कटता, परिणामकारकता आणि सौंदर्य हे तुम्ही काहीतरी सांगायचं आहे ते सजवण्यासाठी प्रतिमा वापरत असाल तर त्यातून हे साध्य होणार नाही. खरी प्रतिमा ही आपल्या त्या आशयाशी एकजीव झालेली असते. आणि दुसरा विशेष ते सांगतात की कॉन्क्रीट, पार्थिव अशा, म्हणजे ठोस अशा स्वरूपामध्ये, ठळक अशा स्वरूपामध्ये तो आशय ग्रथित करण्याची त्या क्षमता त्या प्रतिमेमध्ये आलेली असते. आता याचा परिणाम असा झाला की त्याच्या आधी सौंदर्यवादी किंवा स्वच्छंदतावादी लोकांच्या प्रतिमेच्या व्याख्या आहे की या जगातल्या काही गोष्टी सुंदर आहेत आणि काही गोष्टी मात्र सौंदर्यशून्य आहेत. ही मांडणी बदललेली दिसते मुक्तिबोधांनी. ह्या जगातल्या सगळ्याच वस्तू त्या सुंदर वाटोत न वाटोत, म्हणून आपल्याला मग ते कुत्रा, श्वान आणि ते सगळं ज्या आपण साधारणतः किळसवाण्या प्रतिमा म्हणू ज्याला, अशासुद्धा प्रतिमा काय येतात, कारण त्यांची ती दृष्टी आहे की काही सुंदर या जगातलं आणि काही असुंदर असं नाही. आपला आशय व्यक्त करण्यासाठी जे जे प्रतिमान डोळ्यातील महत्त्वाचं वाटेल म्हणून तिथे अशा सुंदर गोष्टींच्या प्रतिमा येतात, तशा अशा किळसवाण्या वाटतील अशासुद्धा गोष्टींच्या प्रतिमा त्या ठिकाणी येतात. आणि मग तुमच्या लक्षात येईल की मुक्तिबोधांच्या प्रतिमा निसर्ग कवितेत अतिशय तरल होत जातात, प्रेम कवितेत तरल होत जातात, क्रांती कवितेत तेवढ्याच त्या विकटही होत जातात एका बाजूला, आणि एका बाजूला अतिशय आक्रमकसुद्धा होत जातात. म्हणजे पहा, प्रेमामध्ये स्फुंदणारी सांज म्हणजे रडणारी संध्याकाळ, तारका टिपे, कपाळ गोंजारणारे वाऱ्याचे मऊ हात, अशा प्रतिमा येतात. आणि निसर्गाच्या पार्श्वभूमीवर मिलनाचा आनंद व्यक्त करण्यासाठी धुक्याची छावणी, कर्दळीचा सळसळता लाल पदर, ओळून आलेले मेघ, लखलखणारी वीज, मोराचा टाहो आणि कुसुमांनी झाकोळलेली वापी म्हणजे विहीर. शोषण करणाऱ्या व्यवस्थेविषयी प्रतिमा बदलतात. उराउरात पेटलेला क्रुद्ध प्रचंड नवा मार्तंड, जळजळीत द्वेषाचे बाण, जळती प्रीत, दारुण महास्फोट, चंड मार्तंडाचा जन्म, ठिणगी, कोटी कोटी व्हाल्ट्सची जीवनाची वीज, घृणेचे भुजंग, जळणारा तप्त धातुरस, एकदम प्रतिमासृष्टी बदललेली दिसेल. शोषित पीडितांसाठी प्रेतासमान जळके सांगाडे, थिएटरचे फुटलेले पोट, फाशी गेलेला झुलता बल्ब, म्हाताऱ्या भिंती, पिकल्या मिरचीसारख्या वाळून कोळ झालेल्या नारी, हाडबंडले जशा बायका,
तिकडे मर्ढेकरांचं. शोषकांसाठी पहा, भुजंग, महाक्रुद्ध काळे नाग, गस्तवाल्यांचे बूट. आणि क्रांतीसाठी पहा की नवजात रडणारा शिशु, बालक, भविष्यातल्या गर्भातलं बाळ. आणि आणि कवितेसाठी पहा, मुळात नव्या कवितेसाठी त्यांनी कोणत्या प्रतिमा वापरल्या पहा की पिडेचे तुषार पिऊन पुसलेली हिरवी वनस्पती, हृदय धगधग करणारा नवा सविता, नव्या छंदांच्या डफावरचे सूर्ययुगाचे प्रदीप्त गीत. डॉक्टर अक्षय कुमार काळे सरांच्या शब्दामध्ये मी समारोप करतो, पण त्यापूर्वी विचार प्रणाली आणि कविता, मार्क्सवादाचा उल्लेख झाला. स्वतः मुक्तिबोधांना या विचार प्रणालीबद्दल आणि साहित्याबद्दल त्यांच्या मनात काय नातं होतं ते थोडंसं मला महत्त्वाचं वाटतं की त्यांचं स्वतःचं असं म्हणजे मुक्तिबोध मार्क्सवादी कविता लिहित होते म्हणून ते श्रेष्ठ कवी हे स्वतः मुक्तिबोधांना मान्य झालं नसतं. त्यांनी काय संबंध स्वतःच्या शब्दात सांगितलेला आहे पहा. ते असं म्हणतात की कोणतीही विचारसरणी ही अमूर्त संकल्पनांची तर्कशुद्ध रचना असते. कवीला फक्त बौद्धिक एक तर्कशुद्ध ती विचारांची चौकट कविता लिहायला पुरेशी नाही. कवीचा जीवनाचा जो अनुभव आहे, त्याचं जे मानुष दर्शन आहे, तर कवीचा जीवनाशी जितका प्रत्यक्ष संबंध येईल, जितका सखोल आणि जिवंत संपर्क येईल, तिथे जे त्याच्या हाती आलं ते भांडवल आहे त्याचं खरं. ते मग याचा अर्थ असा, मुक्तिबोध आणि सुर्व्यांसारख्या कवीला कुठेतरी हे जनक्रांतीची अनुभूती प्रत्यक्ष जीवनात ते पाहत होते, त्यांच्या डोळ्याला ते दिसत होतं. ते केवळ पुस्तकातल्या बौद्धिक चौकटीत ते सगळं त्यांना सापडलं नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन असं म्हणतात ते पहा की कलावंताचा संबंध हा मानवी सुखदुःखाशी असला पाहिजे, तो संकुचित जाणीवांचा असू नये. दुसऱ्या बाजूला हे खूप महत्त्वाचं विधान आहे, ते म्हणतात तो संबंध किंवा त्या कलावंताचा अनुभव तो प्रणाली पीडित असू नये, प्रणाली सीमित असू नये. म्हणजे मार्क्सवादी विचारांच्या चौकटीत सगळं जगणं कोंबू नका, असाच अर्थ मी घेतला याचा. पुढे ते असं म्हणतात, उलट कलावंताची साक्ष विचार प्रणालीला महत्त्वाची ठरेल, की एखाद्या विचार प्रणालीला कलावंताची साक्ष घ्यावीशी वाटेल. कुठेतरी केवळ मार्क्सवादी चौकटीत ते लिहित होते म्हणून मला माझी कविता श्रेष्ठ असं ते मानत नाहीत. कुठेतरी जीवनानुभूती यात जिवंतपणे आली का, तो अनुभव तुम्हाला पटतो आहे का जीवनाचा. आणि पुढे असं म्हणतात ते, हे मला खूप महत्त्वाचं वाटतं की समजा, कारण मार्क्सवादाची पिछेहाट त्यांच्यासमोरच काही प्रमाणात सुरू झाली होती. 84 साली मुक्तिबोध गेले, नंतर 80-90 साली काहीतरी रशियाचं विघटन झालं. पण त्यांचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, मार्क्सवादाचा काही ठिकाणी पराभव दिसत असेल, पण ज्या मूळ समस्येसाठी मार्क्सनी ही विचारसरणी मांडली ती मूळ समस्या संपली का? जर या जगातलं दुःख संपलं नसेल, शोषण संपलं नसेल, तर मार्क्सवाद कमी पडत असेल, तर त्याहीपेक्षा मूलभूत असं काही मांडणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, कलावंताची बांधिलकी त्या चौकटीशी नाही, वैचारिक माणसाच्या दुःखाशी आहे. मला असं वाटतं की इथे ते इतकं पुढं जाऊन आपल्याला सांगतात की जर त्याच्या मर्यादा तुम्हाला दिसत असतील तर त्याहीपेक्षा मूलभूत अशी मांडणी समोर यायला पाहिजे. पण आजचे म्हणजे विशेषतः त्यांच्यासमोर मर्ढेकरांच्या प्रभावात लिहिणारे नंतरचे कवी हे केवळ प्रयोग करत आहेत. यांचं मानवी सुखदुःखाशी नातं तुटलं आहे, हा त्यांचा खरा आक्षेप आहे. शेवटी डॉक्टर अक्षय कुमार काळे यांच्या शब्दामध्ये समारोप करतो की विशिष्ट काव्यदृष्टी व भूमिका स्वीकारून मुक्तिबोधांनी काव्यनिर्मिती केली. मर्ढेकरी समाजचिंतनाला नेटाचा वैचारिक विरोध दर्शवून मराठी काव्यात त्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. मुक्तिबोधांची पुरोगामी काव्यदृष्टी व व्यक्तिजीवनापेक्षा समाजजीवन व वैश्विक जीवन सत्य होय ही जीवननिष्ठा लक्षात घेता मर्ढेकरांपेक्षा मुक्तिबोधच खऱ्या अर्थाने दुसरे केशवसूत ठरतात. मध्यमवर्गीय मराठी कवींची संकुचित समाज जाणीव व मर्ढेकरांची आत्यंतिक निराशा यांनी काळवंडलेल्या मराठी कवितेला केशवसुतानंतर खऱ्या प्रगमनशील आशयाचे परिमाण मुक्तिबोधांनीच दिले. मला असं वाटतं की त्यानंतर एक नारायण सुर्व्यांसारखा कवी ज्या आत्मविश्वासानं लिहितो आणि दलित कवींमध्ये सुद्धा एक जो आत्मविश्वास दिसतो, तर कुठेतरी मुक्तिबोधांचं वाङ्मयीन कार्य हे दीपस्तंभासारखं पुढच्या काळामध्ये
झालेलं आहे. मला या ठिकाणी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं आणि विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावतीनं या ठिकाणी मुक्तिबोधांबद्दलचं माझं हे थोडंसं अभ्यासावर आधारित चिंतन मांडण्याची संधी दिली. मी सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. धन्यवाद खडके सर. मुक्तिबोधांची कविता मांडत असताना डॉक्टर हेमंत खडके सरांनी मुक्तिबोधांचा आशावाद, त्यांची व्यापक सहानुभूती निर्माण करणारी कविता आणि युयुत्सु वृत्ती ही अत्यंत आत्मीयतेने आणि नेटकेपणाने आपल्याला उलगडून दाखवली. मुक्तिबोधांच्या संपूर्ण कवितेचा आशय उलगडून दाखवत असताना हा संपूर्ण आशय हा सामाजिक असल्यामुळे तो प्रगट करण्यासाठी त्यांनी आपल्या व्यवहारातल्या ज्या प्रतिमा आपल्या कवितेतनं मांडल्या आणि ह्या कविता मांडत असताना खडके सरांनी त्यांच्या कवितांचं जे अगदी सुरुवातीपासून जे विश्लेषण केलं त्यामध्ये त्यांची निसर्ग कविता, त्या निसर्ग कवितांमध्ये आलेली आउटडोअर निसर्ग प्रतिमा, प्रेम कविता, विरह कविता, त्याचप्रमाणे जनक्रांतीशी एकरूप होणारी त्यांची जी क्रांतीची कविता आणि ह्या सगळ्या कवितांमधनं त्यांना सातत्याने मध्यमवर्गीय जाणीवांशी त्यांचं जे एकरूपत्व होतं आणि दारिद्र्यात जगणाऱ्याचं माणूस पण त्यांना जे सतत दिसत होतं, हा सगळा विषमतावाद, हा विरोधाभास हे सगळं मोडून काढणं आणि कुणीच कोणाचं शोषण करणार नाही अशा मानुषतेच्या तत्वांनी भारलेली त्यांची कविता मग कधीकधी उपरोधाचा स्वर ती उजागर करते, तर कुठे ती अपराधभाव मांडण्याचा प्रयत्न करते. पण मुक्त छंदातली तितकीच प्रभावी कविता अत्यंत नेटक्या पद्धतीने, जितकी ती उत्कट कविता तितक्याच उत्कटतेने खडके सरांनी आपल्यासमोर ठेवली आणि एका स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्याच्या नंतर आणि समाजवादाच्या प्रभावात आणि समाजवादाच्या पराभवाच्या सगळ्या ह्या पार्श्वभूमीवर ही कविता जो आपला स्वर आपल्यासमोर मांडत नेते आणि आपल्याला एक आत्मभान देत जाते, अंतर्मुख करते. सर, मी आपलं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पदव्युत्तर मराठी विभाग, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विदर्भ साहित्य संघ या सगळ्यांतर्फे आपलं मनःपूर्वक आभार मानते. थांबते. धन्यवाद.